सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या. जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा. स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा. जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची, चैन करावी स्वप्नांची. विंदा करंदीकरांच्या या ओळी जिला चपखल लागू होतात असं व्यक्तिमत्व. धुणभांडी करणाऱ्या आईची मुलगी आणि एका चोराची मुलगी ही असलेली ओळख पुसून खूप कठीण परिस्थितीचा सामना करत चार्टर्ड अकाउंटंट बनते तेव्हा तिचा कृतार्थ प्रवास नक्कीच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद होतो. लोक यशाला मुजरा करतातच, पण तिच्या या यशामागचा संघर्षही तेवढाच मोठा आहे. या संघर्षाचे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळालं, जी घरोघरी धुणं भांड्याचं काम करायची. अगदी हातावरचं पोट, हातावरच पोट. स्वतःच्या मुलीचा सांभाळ करणं पण कठीण असल्यामुळं तिची रवानगी रिमांड होम मध्ये होते. तिथून तिचा CA पर्यंतचा प्रवास आपण तिच्याकडून उलगडून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. कल्पना, जुळ्या बहिणींचा कट्टा स्पेस गप्पा आमच्या या ऑनलाईन कार्यक्रमात मी मीना मोरोणे आणि मी श्यामा देशपांडे, आम्ही दोघी जणी या ऑनलाईन मंचावर तुझं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. खूप लहान असल्यामुळे वयाने आम्ही तूच म्हणणार आहोत. CA असते तरी चालेल ना? हो चालेल, काही चालेल. कल्पना दाभाडे हिने SNDT युनिव्हर्सिटी मधून BCom केल्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी मध्ये MCom केलं. त्यानंतर टॅस्मॅक इन्स्टिट्यूट मधून MBA पण केलंय. नंतर 2013 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्सची पदवी पण मिळवली आहे. पुण्याची विख्यात फर्म तोरवी पेठे अँड कंपनीमध्ये ती पार्टनर आहे. अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केल्यानंतर आज ती या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली आहे. समाज कार्याची आवड असणारी कल्पना हिला वाचनाची, प्रवासाची तसंच बागकामाची पण आवड आहे. स्वतःच्या अतिशय व्यस्त दिनचर्येतून ती ओरिगॅमी, क्ले वर्क आणि पेंटिंगचा छंद सुद्धा जोपासते. अरे वा. तिच्या सारख्या समविचारी लोकांसोबत तिने अक्षरानंद ट्रस्ट ही संस्था स्थापन केली आहे, जी गरीब, हुशार आणि होतकरू मुलांच्या शिक्षणाला आर्थिक मदत करते. तसंच कल्पना विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये मागील 15 वर्षांपासून आर्थिक सल्लागार पण आहे. पुनश्च कल्पना, स्वागत. करायची गप्पांना सुरुवात? सुरू करूया. कल्पना, व्यसनाधील वडील आणि धुणं भांड्याचं काम करणाऱ्या आईची मुलगी ते CA होण्यापर्यंतचा तुझा प्रवास, तू घेतलेली गरुड झेप आपण जाणून घेणारच आहोत. या प्रवासातलं तुझं बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आम्हाला काय सांगशील? माझी आई धुणं भांडीच करत होती. वडील आचारी होते आणि खरं तर त्यांना सरकारी चांगली नोकरी होती. हो का? मिलिटरीच्या एरियामध्ये पाषाणी आहे ते, त्यांना नोकरी होती. तिथं छान काम करत होते. पण दारूचं व्यसन असल्यामुळे सिनियर लोकांशी उद्धट वागणं किंवा संध्याकाळी दारू पिणं किंवा धिंगाणा घालणं, त्याच्यामुळे पर्यायाने काही दिवसातच त्यांना हक्क काढून टाकण्यात आलं थोडक्यात. आणि आई म्हणते खूप नवस वगैरे करणं, मूल बाळ होत नाही म्हणून तिचंही हे होतं. वडील तसं तर खरं व्यवस्थित जमीन असणारे, भरपूर काय म्हणतात आर्थिक पाठबळ असणारे, सगळं काही त्यांच्याकडे भरपूर होतं. पण व्यसनापायी सगळं घालवल्यानंतर मग काय म्हणतात ते दारू, जुगार, पोलिसांचा चुकवणं, अशा गोष्टींमधनं ते पुण्यामध्ये आले. असं ओळखीने, म्हणजे माझ्या इथंच खरं तसं श्रीरामपूरची, वडील पुण्यातले, पण कुणीतरी मध्यस्थानी भेट घालून दिली, लग्न करून दिलं, संसार झाला. आणि माझा जन्म म्हणजे माझ्या आईचं वय 50 असताना माझा जन्म झाला. अच्छा, उशिरा झाला. खूप उशिरा झाला. आई त्यावेळी एक
पाषाणच्या जवळ पुढेच एक रामनगर म्हणून आहे की जिथं आर्मी क्वार्टर्स असतात, तिथं त्या बंगलोमध्ये, आर्मी ऑफिसरच्या बंगलोमध्ये त्यांचं काम करायचे. माझा जन्माच्या वेळेस मग आईला हॉस्पिटलाइज करावं लागलं, कारण अवघड होतं ऑपरेशन, सिझरियन करावं लागलं. त्याच्यामुळे मग 4 महिने ती दवाखान्यात असल्यामुळे आईचा तोही जॉब गेला. म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा आईलाही जॉब नव्हता. वडीलही आईला सांगून, म्हणजे म्हणतो ना आपण की येतो मी 4 दिवसामध्ये, पैसे घेऊन येतो, आणि आहे ते दागिने घेऊन जे म्हणतो ना फरार झाले, अरे ते काय आलेच नाही परत न्यायला. मग आई आली तर कामावरनं काढून टाकलेलं होतं. असंच मैत्रिणीकडे 2-3 दिवस राहिले. मग ओळखीने जॉब शोधत होते की काय कुठेतरी मिळेल. कुठेतरी कळलं वडील कुठे आहे. मग माझ्या आईने तिथं नेऊन मला सोडून आली. मी काहीतरी महिन्याभराचीच असेल. हा तुमची मुलगी तुम्ही सांभाळा. तर ते परत मला घेऊन आले आणि एका बंगल्यामध्ये त्यांना, कंपनीचा एक बंगला भाड्याने घेतला होता कंपनीने, हा हा आणि कंपनीचं कामकाज चालायचं, तर तिथं वॉचमॅन म्हणून त्यांना काम मिळालं. अच्छा. त्यांनी ते काम सुरू केलं. आई पण तिथं धुणं भांड्याची परत दुसऱ्या बंगल्यांमधनं काम करायला लागली, आणि आम्ही असं एकत्र राहायला लागलो. माझ्याबरोबर बाकीचं दुसरं, मी, आई, माझा एक मावस भाऊ होता, ते असं आम्ही 4 मिळून राहायचो. आणि त्या बंगल्यातच माझे वडील वॉचमॅन म्हणून काम करायचे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग तिथं काम करता करता त्यांना दारूचं व्यसन होतच. थोडं त्या रामनगरच्या थोडं पुढे गेलं की तिथं कंजारभट होते, दारूची भट्टीच असायची तिथे. हा तर ते दारू फार जवळ झाली त्यांना. उलट पूर्वी तरी जरा लांब जावं लागायचं, तर तिथं आणखीन जवळ आलं. ते रोज सकाळ संध्याकाळ तिथं जाणार, दारू पिणार, घरी येणार. अशातच ते दारूच्या याच्यातच वॉचमॅन असताना देखील त्या बंगल्यात चोरी झाली. ओहो. आणि तेव्हा मला वाटतं टीव्ही नवीनच आलेला, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, पण तो त्यावेळेस खूप कॉस्टली असेल माझ्या जन्माच्या वेळेस, म्हणजे 50 वर्षापूर्वी तरी साधारण. तर ते मोठी चोरी झाली त्या मानाने तेव्हाची. मग पोलीस आले, चौकशी झाली, त्यांना पकडून नेलं. आता ते दारू पिलेले त्यामुळं त्यांना तर काहीच आठवत नव्हतं. पर्यायाने काही दिवस त्यांना रिमांडमध्ये ठेवलं. महिन्याभरानंतर त्यांना सोडून दिलं अच्छा की ठीक आहे, नाही हे. पण होतं कसं की एकदा कळलंय लोकांना म्हणल्यानंतर लोक शहानिशा न करता तुमच्याशी वागायला सुरुवात करतात. त्याप्रमाणेच झालं. कुणी भाड्याने राहून द्यायला. ज्या बंगल्यांमध्ये आम्ही काम करत होतो ती जी सोसायटी, ती सोसायटीवाले लोक आतमध्ये यायचं नाही असे काय म्हणतात ते, कडक वॉर्निंग होते की त्या परिसरामध्ये फिरकायचं देखील नाही. हो का. हा. मग जी कामं होती ती पण गेली. फक्त एक राव म्हणून होते, त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं आणि माझं काम सुरू झालं माझ्या आईचं, आणि तिच्यावर राहायला लागलं. तोपर्यंत मी 1ली-2री मध्ये असेल जेव्हा ही घटना घडली तेव्हा. बापरे. मग अशा पद्धतीने वडील निघून गेले आणि मग आईनेच माझा सांभाळ करायला सुरुवात केली पुढे. अच्छा, वडील चालले गेले होते. हा, निघून गेले ते नंतर. ओहो. तू किती वर्षाची होती तेव्हा? मी 2री मध्ये नुकतीच गेली असेल. 5-6 ओहो. वर्षाचीच 6 वर्ष. असेल. ओहो. कठीणच आहे. त्याच्यानंतर मग आई पण मग आता कुठं राहायला मिळत नव्हतं. भाड्याने खोली घ्यायचं तर भाडं देणं आलं, कामं मिळत नव्हती. मग काय करायचं, तर कधी कधी म्हणजे मग ती पण ते दारूभट्टीवर रात्रीचं चोरून गुळ वाहणं, सामान वाहणं, असं चोरून कामं करायचे, कारण मग ते पैसे मिळायचे. अच्छा. आई ज्यांच्याकडे काम करायचे राव, तर त्या मोठ्या पोस्टवर होते. त्यांचे मिस्टर मोठे आर्मी ऑफिसर होते. त्यांच्या लक्षात आलं, ते म्हणले हे चुकीचं आहे म्हणे, तुझी मुलगी लहान आहे, तिच्यावर चांगला परिणाम होणार नाही, तर तू तिला वसतिगृहामध्ये ठेव. अच्छा. म्हणून तेव्हा पुण्यामध्ये एक कुसुमचंद मोतीचंद महिला सेवाग्राम म्हणून वसतिगृह आहे. तिथे त्यांनी तेव्हा मला ₹5 महिना काहीतरी तिथं चार्जेस होते त्या काळात. हो आणि का. माझा प्रवेश तिथं झाला आधी. तिथं मी 4थीमध्ये शाळेत जात होते. 4थीची शाळा संपली, नुकतीच झाली, म्हणजे 4थी झाली आणि मी संस्थेत गेले. तिथं 5वीची शाळा, म्हणजे बाहेर शाळेत जावं लागत होतं. आणि मॅनेजमेंट डिसिजन घेतला की मुलींना बाहेर शाळेत पाठवायचं नाही. हम्म. मला परत तिथनं दुसऱ्या वसतिगृहात जावं लागलं. आणि मग रिमांड होम, म्हणजे पूर्वी रिमांड होम म्हणायचे, आता निरीक्षण गृह असं म्हटलं जातं त्याला. मग निरीक्षण गृहामध्ये अर्ज केला बाल न्यायालयाकडे.
माझी सगळी परिस्थिती पाहता त्यांनी मला तिथे प्रवेश दिला लगेचच. म्हणजे ऍप्लिकेशन असं सबमिट केलं, पुढं चौकशी वगैरे काही नाही, गेलो सबमिट केलं, आतमध्ये बोलवलं आणि प्रवेश करून घेतला. रिमांड होम मध्ये. हा. पण मग Actually हा रिमांड होम मधला अनुभव कसा होता पण मग? हा आता रिमांड होम मध्ये येणारी मुलं खूप पद्धतीची मुलं असतात. वेगळ्या प्रकारची? हा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, की एक पालक असणारे, दोन्ही पालक आहेत पण मुलं हरवली गेलेली आहेत, हा. किंवा चुकून पुण्यामध्ये आलेली आहेत, पुणे स्टेशनला फिरताना कोणाला सापडलेली आहे, चोरी करताना पकडली गेलेली आहे, किंवा अगदी बांगलादेशातनं ज्या मुली आणल्या जातात किंवा पुण्यामध्ये वेश्या व्यवसाय करायला विकल्या जातात, तर अशा मुलींना सुद्धा जेव्हा पोलीस पकडायचे तेव्हा त्याच वसतिगृहात ठेवायचे. असं सगळ्या प्रकारची मुली किंवा मुलं एकत्र त्या ठिकाणी राहतात. मुलांचं वेगळं निवासस्थान आहे, मुलींचं पण वेगळं आहे. अच्छा. तिथं माझा प्रवेश झाला. वसतिगृह असल्यामुळे आपल्याला नियमाप्रमाणे सगळी कामं तुमची तुम्हाला करायची, ते म्हणजे तिथे पण स्वयंपाकाला बाई वगैरे असणं, म्हणजे गायडन्स करायला असतं, पण प्रत्यक्ष कामाला कोण नसतं, तुम्हाला तुमची कामं करायची. तिथं प्रवेश झाला आणि तिथला स्टाफ पण खूप चांगला होता, म्हणजे खूप काळजी घ्यायची. म्हणजे मला नाही वाटत आईने मला कधी विचारलं असं हाताची नखं कापलीत का किंवा काही केलंय का, पण ते आवर्जून बघणार, कापली नसेल तर मोठ्या एखाद्या मुलीला सांगणार, अरे वा, तिची नखं कापून घ्या. माझे केस तेव्हा खूप मोठे होते, तेव्हा मला वेणी वगैरे घालणं जमायचं नाही, तर मोठ्या ताईला सांगून की तिच्या डोक्याला तेल लाव, तिच्या वेण्या घालून द्या, असं मोठ्या मुलींना सांगून करायचं. दुसरी गोष्ट, एकत्रच म्हणतो ना आपण की कपडे धुवायचे एकत्र, तिथं वाळत घालायचे, आपण जाऊन आंघोळ करायची आणि तुमच्या अंगाला जो बसेल तो फ्रॉक उचलायचा आणि घालायचा. म्हणजे असं नाही की हा फ्रॉक तुझा आहे तर तूच घालायचा आहे. पटकन आंघोळ करायची ना, आपल्याला जो बसेल तो घालून घ्यायचा. वर्षातनं 2 फ्रॉक, हेच आमचं काय म्हणतात ते कपडे धन काय असेल ते, आणि त्याच्यावर पूर्ण वर्षभर राहायचं. एखादा दुसऱ्या पावसाळ्यात एक्स्ट्राचा डोनेशन मध्ये कोणी आणून दिला, आमच्या मापाचा फ्रॉक मिळाला तर आम्हाला तो मिळून जायचं. म्हणजे सगळ्यांचीच ही परिस्थिती होती, माझी एकटीची नाही. आम्ही तिथे 150-200 मुली होतो. फक्त मोठ्या ताई असायच्या की ज्यांचे आई वडील मिळायचे, त्या जायच्या परत त्यांच्या घरी, आणि मी तिथं वर्षभर राहिले. आणि सरकारी नियमाप्रमाणे ज्या मुली शिकतात त्यांना मग दुसऱ्या वसतिगृहामध्ये ट्रान्सफर केले जाते. किती वर्षानंतर? 1 वर्ष ठेवतात रिमांड होम मध्ये. किती वर्ष? 1च वर्ष राहिली? 1 वर्ष तिथं होते. 1 ते 1.5 वर्ष होते जवळपास, एक मध्येच अर्ध वर्ष गेले होते आणि पूर्ण 1 वर्ष. पण ते पूर्ण तुमचं ते काय म्हणतात ते शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं ना की दुसऱ्या संस्थेमध्ये ते प्रयत्न करतात. म्हणजे पुण्यामध्ये आता हिंदश्री शिक्षण संस्था आहे, तेव्हा अनाथ हिंदू महिला आश्रम होतं, पंचावत मिशन आहे, किंवा सेंट क्रिसमस होम आहे, अशा वेगवेगळ्या NGO आहेत ज्यांना मुलांसाठी ग्रँट मिळते आणि त्या ऑर्फनेज चालवतात. अशा वेगळ्या ठिकाणी की जिथं शिक्षणाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी त्या मुलांची ट्रान्सफर केली जाते आणि मग त्या मुलींना तिथं जाऊन त्यांचं शिक्षण चालू ठेवता येतं. ओके ओके. ते अनाथ आश्रम टाईपच असतं का? हा, पूर्ण तसंच. नियमावली सगळी सारखीच असायची, त्याच पद्धतीने असतं. एवढंच ते फक्त शाळेत बाहेर पाठवतात आश्रमात. म्हणजे मी माझी जिथं झाली ते अनाथ हिंदू महिला आश्रम, तिथं 7वी पर्यंत आताच शाळा होती. म्हणजे एक हॉल मोठं, म्हणजे मोठं कॅम्पस, 200 मुली आम्ही तिथं राहायचो आणि लगेच त्यालाच लागून एक भिंत होती, तिथं शाळा होती. एकच भिंतीचं अंतर, इकडचा दरवाजा उघडायचा तिकडे जायचं, तिथं शाळा. 7वी पर्यंत तिथे शाळा, 8वी पासून मग कॉर्पोरेशनच्या शाळेत ते पाठवायचे. अच्छा. शाळा त्यांनी ठरवलेली असायची, निवडलेली त्यांनी असायची. ते सांगायचे ह्या वर्गात जाऊन बसायचं, ती चिठ्ठी घ्यायची ना आपण त्या वर्गात जाऊन बसायचं. आता जसं प्रवेशासाठी लाईन लावा, हे करा, असं काहीच करावं नाही लागलं. 5वीत माझी तिकडनं इकडं बदली झाली, 6वीला आले. इकडं संस्थेतनं निघताना हुशार आहे, चांगले मार्क मिळाले असं म्हटलं गेलं. तिथे गेले ते म्हणले हे शिक्षण काय आहे, फालतू शिक्षण आहे, काहीच नाही म्हणे, तुम्हाला 4थीत बसवणार. 4थी पासूनच सुरुवात करावी लागेल, कारण काही उपयोग नाही त्या शिक्षणाचा, तुम्हाला जे शिकवले ते. पुस्तकं मागायला गेले की काय शिकायचंय, गरज नाही तुम्हाला, आता 4थीत तर बसायचंय. असं करत करत जवळजवळ 3-4 महिने, 2 महिने असेच गेले आमचे. आणि मुख्याध्यापक, काहीतरी म्हणतो आपण की चांगली आयुष्यात घटना घडते, तसं ते मुख्याध्यापक त्यांच्या दृष्टीने चांगली नव्हती, पण माझ्या दृष्टीने ती मला पत्त्यावर पडली. ते आजारी पडले आणि मग
शिक्षकांनी ठरवलं की मॅडम आल्यानंतर आपल्याला त्यांच्याशिवाय डिसिजन घेता येणार नाही. हम्म. मुख्याध्यापक आले म्हणजे आता 2 दिवसांनी परीक्षा सुरू होणार आहे, तर त्यांना परीक्षा देऊ देत. आणि मग त्यात त्यांना नापास झाल्या, 0 मार्क मिळाले की आपण ते रिझन दाखवून त्यांना चौथीत बसून घेऊ. हा. परीक्षा द्यायला लावली, दिली. फक्त IQ याच्यावर मला वाटतं मी परीक्षा दिली आणि मला वाटतं सगळ्या विषयात चांगल्या मार्काने पास झाले. अरे वा. माझं चौथीत बसणं टळलं. हा. आणि बाईंनाही मग असं वाटलं की अरे आपण चुकीचं करणार होतो पण नाही झालं बरं, आपल्याला परीक्षा घेतल्यामुळं कळलं तरी किमान किला येतं. आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी वह्या अभ्यासासाठी पुस्तकं हे वर्गामध्ये दिली. अच्छा. आणि मग तिथून माझा खऱ्या पद्धतीने परत अभ्यास सुरू झाला. बरं, वयामध्ये तसं माझं वय शाळेच्या व्यक्तीप्रमाणे होतं. माझ्यापेक्षा 4-4 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मुली पण माझ्या वर्गात होत्या, अच्छा अच्छा. ज्या वसतिगृहाच्या हॉस्टेलमधल्या मुली असायच्या. हम्म. मग त्या थोडा ताईगिरी करणार, थोडस आमच्याकडनं काम करून घेणार, किंवा नक्की तुला येतं का, म्हणजे असं थांबून कोणताही प्रश्न विचारणार. तू फार हुशार आहे ना, या प्रश्नाचं उत्तर सांग. असं कोपरा म्हणजे होतं ना, एक प्रकारचं थोडंफारचं रॅगिंग असल्यासारखं थोडासा त्रास द्यायच्या ताया थोड्याशा. पण ते 1-2 वर्ष चाललं, त्याच्यानंतर मग ते आपोआपच ओळख झाली, किंवा आपण म्हणतो की एक ताई झाली आपली ती तिथे, एक हा. मैत्रीण झाली, मोठ्या ताईसारखी काळजी घ्यायला लागली. अरे वा. आपोआप ते थोडा वेळ लागला पण ते नातं नंतर निर्माण होत गेलं आणि रुळत गेले संस्थेमध्ये. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा ऍडमिशन घेतलं तेव्हा आईला म्हटलं तू मला घेऊन जा, नाहीतर मी आत्महत्या करेन. हा. ती म्हणली तू कशी करणार आत्महत्या, मरणार तर कशी मरणार. म्हणलं आमच्या इथं पंखा आहे, म्हणलं इथल्या पंख्याला बेडशीट बांधणार. आणि कुणाचं तरी ऐकलं होतं ते, तिला सांगितलं की मरणार मी. मग ती म्हणली ठीक आहे मी अर्ज करते. मग आईने कुणाला तरी सांगितलं असं, ते म्हणले अहो पहिल्यांदाच ठेवलंय, तिला वाटत असेल तुम्ही काहीतरी सांगा, तिला सांगा मी अर्ज केला होता मला सोडलं नाही म्हणून. आईने कुठलं तरी इंग्लिश लिहिलेलं काहीतरी आणलं, मला तसं इंग्लिश येत नव्हतं, पहिली दुसरीलाच होते. बघ म्हणले मी अर्ज केला एवढा आणि ते सोडत नाहीयेत तुला. तर मग मी विचार केला आता हे सोडणार नाही म्हणले आणि मला पकडून ठेवलं. म्हणजे असं होतं तेव्हा की पोलिसांच्या याच्यात आम्हाला म्हणजे कोर्टाची तारीख असायची अशी की दर महिन्याला आमचं प्रोग्रेस चेक करण्यासाठी हो पोलिसांच्या का. गाडीतून न्यायचे. हा. ते बाल न्यायालयात सादर केलं जायचं. मग आमचं स्टेटस बघितलं जायचं की आम्ही हो किती का. अभ्यास केलाय, करतो का अभ्यास, लक्ष आहे का, बाकी काही गोष्टी करते का, काही इतर शिकते का, कामामध्ये कशी आहे. म्हणजे हे न्यायालयाच्या द्वारे ते बघायचे, अच्छा. थोडक्यात फॉलोअप वगैरे असं घेणं हा वगैरे बघायचे. हा. हा. तर ते चेक व्हायचं. मग तेव्हा पोलिसांच्या गाडीत बसून जायचं, फार असं भारी वाटायचं की मोठी गाडी आहे, आपण त्याच्यात बसलोय आणि सगळे रस्त्याची लोक आपल्याला बघतायत. तेव्हा जरा खूप छान वाटायचं. आता हे ते लोक कशा दृष्टीने बघतात ही दृष्टिकोन फार हो ग, संस्थेत खरंच बाहेर पडल्यावर कळला. खरंच. तोपर्यंत तर त्या आनंदात असंच वाटायचं एवढी मोठी गाडी आपल्याला न्यायला. पूर्वी ती पोलिसांची निळी गाडी असायची बघा, हो हो पिवळे हो पट्टे निळी गाडी, अशा हो पद्धतीच्या हो. गाडीमध्ये आम्ही जायचो. मग त्यांना मलाही पटलं की हे लोक काही सोडणार नाही. हा. आपल्याला एवढं पोलिसांकडे नेलं होतं, तिथं पोलीस असतात हे असतात, ते नाही म्हटले असतील. हम्म. आणि मग मी माझ्या मनाची तयारी केली म्हणा, किंवा तिथल्या मुलींच्या सहवासात रमले म्हणा, मी तिथं राहायला सुरुवात केली. किती वर्ष राहिली मग तिथे? तसं आम्ही एकूण 13 वर्ष राहिले, तिन्ही वसतिगृहांमधनं मिळून. कसं म्हणजे काही आईची वगैरे आठवण यायची का, चांगलं वागवतात का तिथे मग? वागवतात म्हणजे आता सर्व नियम असतातच, नियमाप्रमाणेच असतात. शिक्षा वगैरे नाही व्हायची ना, की व्हायची? नाही, शिक्षा होत होती. आता समजा मी नंतर आमचं ज्या वसतिगृहात बदली झाली तिथं शिक्षेचं स्वरूप, समजा तुम्ही झाडलं नाही, तुम्हाला ठरवलेलं असायचं आता सोमवारी तुम्हाला पोळ्या करायच्या. ते जवळजवळ नाही म्हणलं ते 500 ते 600 पोळ्या लाटायच्या. बापरे. चौघी मुली असायचो आम्ही. चौघींनी मिळून पीठ मळण्यापासून पोळ्या लाटण्यापर्यंत भाजून त्या रोळीमध्ये ठेवणे. इतक्या लहान वयात? हो हो. म्हणजे त्याला काय हे नाही, म्हणजे लहान असताना समजा गोळेच करून द्यायचे, पीठ मळून द्यायचं, पण करायचंच. पण करायचंच. मंगळवारी मग तुम्हाला बाकीचा स्वयंपाक, वरण भात भाजी ते तुम्हाला जमलं पाहिजे. बुधवारी मग सगळी मोठी भांडी, आता हे जेवण झाल्यानंतर जी भांडी असायची ती घासायची. ती घासायची. गुरुवारी 2 अंगण होते, एक मागचं अंगण म्हणजे तिथं वॉशरूम वगैरे मुलींना आंघोळीसाठीची व्यवस्था, संडास. गुरुवारी गुरुवारी ते करायचं. शुक्रवारी पुढचं अंगण की जिथं प्रार्थना घेतली जायची किंवा अभ्यासासाठी मुलं बसायची.
ते झाडायचं. 2 हॉल जेवणाचे होते ते आलटून पलटून झाडायचे. शनिवारी मग हॉल आणि ती साफसफाई यायची. आणि रविवारी एखादा दिवस एकीला सुट्टी असायची. असं पूर्ण 7 दिवसाचं पूर्ण नाही प्लॅनिंग ग, करून किती ना असायचं. लहानपणी एवढी कामं करावी लागली. हा. पहाटे 5ला उठायचं. पहाटे घंटा वाजायची, देवळाचीच बाटली असायची, मोठीच्या मोठी घंटा होती. 5 वाजले की उठायचं. 5:30ला प्रार्थना असायची. अपेक्षित होतं की 6 पर्यंत, म्हणजे आता आम्ही जेव्हा 7वी नंतर शाळेत जायचो तर आम्हाला आंघोळ करूनच 5:30ला प्रार्थनेला हजर राहावं लागायचं. अच्छा. आणि तेव्हा थंड पाण्याने आंघोळ करावी लागायची. कुठेही गरम पाण्याची सुविधा हिवाळ्यात पण? नव्हतीच. हो, 12ही महिने तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करायची आणि 5:30ला आंघोळ करून आवरून प्रार्थनेला हजर राहायचं. अरे बाप. कारण प्रार्थना म्हणायची 6ला लगेच शाळेत, 6 सव्वा 6ला शाळेत निघायला लागायचं. कारण चालत अर्धा पाऊण तासाचा रस्ता होता. हो का? आपला शाळेत पोचायचं म्हणजे आम्हाला 6:15ला कसंही काही करून बाहेर पडावं लागायचं. आणि मग चालत जायचं. शाळा 12पर्यंत शाळा व्हायची. 12ला आल्यानंतर मग जे सकाळचे शाळेत जात होते ते दुपारचा स्वयंपाक करायचे. जे दुपारची शाळेत जायचे ते सकाळचा स्वयंपाक करायचे. कामं विभागलेली असायची. तुमचा अभ्यास तुम्ही करायचा. तिथं ते कधीही म्हणले नाही, फक्त अभ्यास करा, पास व्हा, नाहीतर मग किचनमध्ये कामं करा. आहे ग. आजारी त्यामुळं पडलं आईच्या आठवणीची का ग? आजारी पडलं तर वगैरे? खूप वेळा, म्हणजे म्हणतो ना आम्ही, असं ते काचा खिडक्या असतात ना, खिडक्यात बसायचं आणि रस्ता बघायचा, पण त्याला पण नंतर जाळ्या लावल्या होत्या. आई ग. तुमचा संपर्कच बाहेरच्या लोकांशी व्हायचा नाही. बापरे. आणि दिवसभर पूर्ण ते आम्हाला असं कमी वेळ खूप मिळायचा मोकळं याच्यासाठी. पण मग मंगळवार किंवा शनिवार, म्हणजे पूर्वी हॉस्टेलमध्ये पहिल्या वर्षी मंगळवार होता भेटीचा वार, नंतर शनिवार आला. आणि मग शनिवारी महिन्यातनं 2दा तुम्हाला फक्त भेटता यायचं, आणि ते पण 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास. तेवढा वेळ तुम्ही पालकाला भेटू शकत होता. मग त्या दिवशी फार वाटायचं. मग समजा नाही आले, एखाद्या शनिवारी आपले आई वडील नाही आले तर ते, कारण बाकीच्या मुलींचे यायचे आणि मग ते फील व्हायचं असं खूप, की अरे आपल्याला भेटायला नाही आलं कोणी, हो, खरंच आहे. का नाही आली आई. कधी कधी आईला जमायचं नाही तर ती महिन्यानंतर यायची. हे बापरे. पण असं मग आई वाटायचं. तिकडे एकटी राहत होती का मग? हो, आई एकटी, म्हणजे जिथं काम करायची त्यांच्याकडेच राहायची. अच्छा, ते घर द्यायचे राहायला? हा, जाऊन द्यायची. मग ते तेवढी सुट्टी काढून तेवढी भेटण्यापुरती ती येऊन परत जायची जसं. आणि येण्या जाण्याचं अंतर फार लांब नाही, म्हणजे किती, अर्ध्या तासात ती मला भेटायला पोहोचत असेल आणि परत बस करून एक अर्धा तास जायला, अर्धा तास माझ्या इथं पोचायला. समजा एक 2-3 तासात हाफ डे काम केलं की दुपारनंतर ती भेटून जाऊ शकत होती. अच्छा अच्छा. संडास बाथरूम मध्ये राहायची आई तेव्हाच का मग? कुठं? नाही नाही, म्हणजे ह्या कालावधीत आता तिलाही बरीच कामं बदलावी लागली ना. अच्छा त्यांनी अच्छा. एका ठिकाणी एवढ्या वेळ कामावर ठेवत नाही. मग ती एका बंगल्यात कामाला होती, तर तेव्हा त्यांनी राहायलाच ते दिलं होतं. आणि तेव्हा मी खूप आजारी पडते, मग नेमकं तिथं राहायला गेले होते. तर मग झोपायचं कुठं? तर मग तिथंच झोपायला. अदरवाईज कसं काम झालं, आई तिचं किती तिथं बाहेर बंगल्याचा जो पोर्च असतो तिथं झोपायची ती. पण आता मी आजारी असल्यामुळे दुपारी मला जर झोपायचं म्हणलं तर कुठं झोपायचं? तर मग ती रूम होती. रूम म्हणजे ऍक्च्युली ते बंगल्याचं वॉशरूम होतं थोडक्यात. आई ग. हा. बापरे. आणि मग तिथं असं छोटी मोरी होती, त्या मोरीतच मग आई अंथरूण घालून द्यायची आणि झोपायची. मोरी म्हणून वापर होत नव्हता, तर हा तिथंच हा. तिने ते किचन हे पण केलं तरी होतं. होती बाथरूमच ना? होती बाथरूमच. आणि मग तिथंच झोपायचं. आई औषध देऊन जायची कामाला. मग दुपारी आल्यानंतर परत उठवून जेवायला घालून परत समजा झोपले तर तिथेच. बापरे. तिथलं आजूबाजूला फिरायचं त्या बंगल्याच्या सोसायटीमध्ये असं. बापरे. आणि म्हणजे त्या बाईने ते राहायला दिलं, पण जेव्हा खूपच वेळ आली ना, तेव्हा त्यांनी काय म्हणतात त्याला, थोडं आईला हे करून, काय म्हणतात त्याला, रागवून हे करून मला चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट द्यायला लावली. नाही तर आई काय करत होती, ज्याला कुणाला भेटेल, जो सांगेल खोकल्यावर काय औषध आहे, ते सगळे गावठी उपाय करून झाले. म्हणजे हो. गावात पडजीग लोटतात, हो ते हो. कांदा आणि मध देतात, किंवा हो. वडाच्या पारंब्या जाळून खाऊ घालतात, वडाची पानं खाऊ घालतात. नंतर सांगते ऊसाचं पण काहीतरी करून देतात, गुळ देतात, हळद गुळ देतात. अक्षरशः हो. डॉक्टर ब्रँडी सुद्धा तिने ती द्यायला सांगितले, म्हणजे डॉक्टर म्हणले बरं वाटेल म्हणून ती पण तिने उपाय केला त्याचा सुद्धा. पण ते बहुतेक खूपच सिव्हिअर अस्थमापर्यंत, ते ब्रॉन्कायटिस पर्यंत आजार झाला होता मला तो. अच्छा. हा, म्हणजे आणखीन काही दिवस दिलं नसतं तर कदाचित टीबी झाला असता. पण त्या बाईने वेळीच तिला रागवली, बोलली, आणि मग ते डॉक्टरकडे जाऊन ती ट्रीटमेंट झाली व्यवस्थित. अच्छा. असे 6 महिने गेले. परत माझ्या अभ्यासात खंड पडला. संस्थेने जबाबदारी नाही घेतली, ते म्हणजे खूप आजारी आहे त्याच्यामुळं
बाकीच्या मुलींना होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी घरी पाठवलं कोर्टाच्या परमिशन. म्हणजे आम्ही सुट्टीवर जायचो दिवाळीमध्ये 8 दिवस किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत 8 दिवस, पण तेव्हा जाताना असं कोर्टाची परमिशन घ्यावी लागायची आणि तेवढ्या दिवसात परत आणून पण सोडावं लागायचं. हो का, कोर्टाची परमिशन घ्यावी लागायची? हा, कोर्टाची परमिशन घ्यावीच लागते. त्यांच्याकडनं रितसर पत्र येतं की ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत मुलांना तुम्ही घरी सोडू शकता. हो का? आणि मगच ते आम्हाला पाठवू शकतात. एखाद्या वर्षी जर त्यांनी ठरवलं की नाही पाठवायचे, मुलींना ठेवायचे, तर ते नव्हते पाठवत. मग आम्ही संस्थेतच राहत होतो. माय गॉड. आणि मग संस्थेत राहिल्यानंतर मात्र मग काम भरपूर असायचं. म्हणजे आमच्या संस्थेचं दुकान होतं खाद्यपदार्थांचं. अच्छा. त्याच्यामध्ये मग चकली लाडू करायचे, डिंकाचे लाडू करायचे. तर डिंक कुठनं आलं, साखर दळणं आलं म्हणजे जातर दळायचो आम्ही. आय ग, पिठी साखर हरभऱ्याची डाळ करायची? आहे. हा तुम्हीच करायचे सगळे? हा तुम्हीच करायचे साखर वगैरे हो बारीक? हो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हरभऱ्याची डाळ दळणे, बेसन लाडू करायचे असेल तर ते. हाय. त्याच्यानंतर चकलीसाठी पण भाजणी लागायची, ती भाजणी दळायची. खायला वगैरे द्यायची का चकल्या वगैरे मग? नाही नाही, ते फक्त जे काम करतील त्या पुरींना एक मिळायची चकली. आय आणि हे मसाले करून घ्यायचे. म्हणजे कांदे, म्हणजे आम्ही, मला असं वाटतं 100 150 200 किलो कांदे असं वेळीवर चिरणं, ते सुकवणं, मग ते मसाल्यामध्ये वापरायचं. शिके काही कुटून त्याची पावडर करून डब्यामध्ये भरून ठेवणे. मसाले तयार करायचे. किंवा बटाट्याचा किस असतो तो जवळपास एप्रिल मे उन्हाळा पूर्ण संपेपर्यंत रोज 50 ते 60 किलोचा तो किस करणं आणि वाळवणं, भरून ठेवणं. हे अशा पद्धतीची सगळी घरगुती स्वयंपाकाच्या रिलेटेड सगळी कामं ते करायला लागायचे. मुलांकडनं करून घ्यायचे. हा, हे करून तयार ठेवायचं. मग ते दरवर्षी दुकानात दररोजचं, कारण बटाटा चिवडा म्हणा किंवा लाडू अशा गोष्टींना, बटाटे वडे, इडली, याला खूप मागणी होती. कारण ही टेस्ट चांगली असायची आणि बरेच लांबून लोक दुकानात ते खरेदी करत यायचे. त्यामुळे जेव्हा माझं 10वी झाली आणि परीक्षेनंतर रिझल्ट लागल्यानंतर बराच वेळ असतो, तर मला वाटतं मी 10वी 11वी 12वी पूर्ण 3 ते 4 वर्ष दुकान सांभाळलं. म्हणजे विक्रीचं काउंटर सांभाळलं. कॉलेज संपलं की येऊन स्वयंपाक वगैरे करायचं की 4 वाजता दुकानात जायचं, 4 ते 8 दुकान सांभाळायचं. हो का? हा, आणि मग त्याच्यानंतर शनिवार रविवारी दुकान बंद असायचं. मग तेव्हा तुम्ही अभ्यास तुमचा करायचा, रोजचा पण करायचा आणि हा पण त्याच्यानंतर करायचा काम झाल्यानंतर. तर ही पूर्ण जबाबदारी पण, म्हणजे दुकान सांभाळण्यापासून सगळी कामं तिथं करून घ्यायला लागायची. रोजची सकाळची हजेरी घेणं, म्हणजे 200 मुलींची हजेरी रोजची घेणं. म्हणजे मी 11वीत गेले, ही सगळी कामं मला सुरुवात झाली. म्हणजे रोजची हजेरी घेणं, मुलींना उठवणं, त्यांना चहाचे सुरुवात झाली की स्वयंपाकाचे गट चहाचे ठरवून देणं, मग कॅप्टन होते आपण कॉलेजला निघून जाणं. हा, असं होतं. कॉर्पोरेशनच्या शाळा होत्या त्यामुळे फी नव्हती. वर्ग असायचा, सकाळी जायचं, वर्ग शाळा सुटल्यानंतर चिठ्ठीवर लिहून आणायचं की किती वाजता शाळा सुटली, एक्स्ट्रा क्लास असेल तर. आणि मग ते चेक करायचे, किती 1 वाजता सोडले ना, मग इथं किती वाजता पोहोचले, 1:30 वाजता. हा, म्हणजे मग अर्धा पाऊण तासात आल्यात, म्हणजे मग ह्या कुठं न जाता कुठं न फिरता आल्या. ते अर्थात संस्थेला नियम होते, मुलींची जबाबदारी खूप असते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की नको त्या गोष्टीमध्ये मुली गुंतल्या जातात आणि एखाद्या वाईट मुलीच्या सवयी लागू चुकीमुळे शकतात. नाही, बाकीच्या मुलींचं नाव बदनाम होतं. म्हणजे एका संस्थेमध्ये 10 मुली असतात, 10 मध्ये एक वाईट वागती तर बाकीचे कोणी म्हणत नाही की बाकीच्या 9 चांगल्या आहेत. नाही. तो एक ठब्बा लागतो की सगळ्यात अशाच असणार आहेत मुली. आणि हे होतं, म्हणजे चांगल्या एज्युकेटेड लोकांना सुद्धा ते वाटतं, तर बाकीच्या जनरलला आपण तर विचारही नाही करू शकत. हे अशा पद्धतीने चालत राहायचं. त्यामुळे ते पण त्यांच्या दृष्टीने बरेच काळजी घ्यायची की जाताना मुली व्यवस्थित जातात ना, येतात ना, कुठे त्रास देत नाही ना, मध्येच कुठं पळून जात नाहीत ना, अभ्यासात लक्ष आहे ना. नसेल अभ्यासात लक्ष करायचं नसेल तर ते नका शिकू पण म्हणायचे, मग तुम्ही आपल्या संस्थेमध्ये राहा, असंही व्हायचं. मग असं करत माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वी नंतर त्यांनी सांगितलं तुला डीएड करायचंय, म्हणजे असं ऑप्शन नाहीये की तुला काय आवडतंय, तुला काय करायचंय, नाही, डीएड करायचंय. शाळेचा पत्ता दिला, इथून जा चालत, कुठं आहे ते जायचं, जाऊन फॉर्म घ्यायचा, हा भरायचा आणि निघून जायचं. फॉर्म आणला, भरला, संस्थेचं लेटर गेलं, तिथं सबमिट केलं. प्रवेश मिळाला नाही हे कळायला 10वी नंतर जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर गेलं. 6-6 महिने कॉलेजचे झाले होते. अरे,
हो हो. हा. आणि मग आता ते म्हणले की ठीक आहे, डीएडला नाही मिळालं, तू कॉलेज सुरू कर. कॉलेजला ऍडमिशन मिळेना. मग इथल्या एका मुख्याध्यापक होत्या कन्या शाळेत एसएनडीटी, आणि त्या नगरसेविका पण होत्या. तर मग त्या म्हणल्या बघू आपण करूयात काहीतरी प्रयत्न, तिचं वर्ष व्हायला नको जायला म्हणून. आणि एक वेगळी परमिशन घेऊन मग त्यांनी मला कॉलेजमध्ये घेतलं. आणि तेव्हाही त्यांनी सांगितलं इंग्लिश मिडियम 11वी कॉमर्स, तुला तिथं जाऊन बसायचं. हम्म. तिथं मी त्यांना म्हणावं मला इंग्लिश येत नाही, शिकवणारं कोण नाही, मी मराठीमध्ये करते. तिथंच जागा शिल्लक आहे म्हणे, शिकायचं असं तर तेवढा एकच स्ट्रीम आहे, दुसरं काही नाही. आई ग, इच्छा वगैरे नाही विचारली? काहीच नाही. जाऊन बघ. आई ग. शिक्षण पूर्वी पण विचारत नव्हते. आता आता हे गेले 4-5 वर्ष जे जे ऍक्ट आल्यापासून किमान पक्षी विचारतात. आणि मुलं जर खरंच शिकणार असतील तर किमान तिथला स्टाफ प्रयत्न करतो. आणि मग झालं, मी कॉमर्स अशा प्रकारे सुरू झालं, जे की मला असं वाटलं तर आपण नर्सिंग किंवा इंजिनिअरिंग तरी करावं. पण काही ऑप्शन नव्हता, कॉमर्सच ऍडमिशन घेतलं आणि कॉमर्सचं कॉलेज सुरू झालं. इंग्लिश मिडियम मधनं केलं. पहिले 2-3 महिने तर विषयाचा गोंधळ, शिक्षकांचा गोंधळ, कोणता विषय, मग शिक्षकांना लक्षात ठेवून विषय लक्षात ठेवला. आई ग. असं करून मग तो अभ्यास कसा बसा कव्हर करून नापास नाही झाले, पण फार अगदी 60-70% पण नाही मिळाले. 59% वगैरे असे मार्क मिळून मी 12वी पास केली. पण कॉमर्सचे म्हणजे पण. हा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पुढं परत कॉमर्सलाच घ्यायचं, मुलींच्या कॉमन कॉलेजमध्ये घ्यायचं नाही, संस्थेचा नियम, कोर्टाचा नियम. हो का? म्हणून ते एसएनडीटी कॉलेजमध्ये माझी बरणी लागली आणि तिथं माझं ऍडमिशन झालं. तर कॉलेजमध्ये होतं की जर समजा तिने काम केलं तर तिला पैसे मिळतील, आणि पैसे मिळाले तर ती येऊन जाऊन बसनी जाऊन येऊन करेल, एवढं लांब चालावं नाही लागणार. 100 रुपये पासला लागायचे, तेवढे तिला मिळून जातील आणि ती येऊन जाऊन करेल बसने. यांनी सांगितलं नाही, बालकायदा आढावा येतो, मुलांनी काम करणं योग्य नाहीये, लहान मुलांना काम लावणं म्हणून. हम्म. मी नाही म्हटले, त्यांनी नाही सांगितलं, तिला कोणतंही काम सांगायचं नाही म्हणून सांगितलं. हम्म. ते कामाचंही झालं. एनसीसी मध्ये प्रवेश घेतला, बाहेर शिबिराला जावं लागायचं. तेव्हा पण असं झालं की तुम्ही न विचारता कसा घेतला, पालकांची परमिशन संस्थेने दिली नाही, कुठेही जायचं नाही शिबिराला, कोणत्याही स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायचा नाही. ज्यासाठी बाहेर जावं लागतं ती कोणतीच गोष्ट करायची नाही. हम्म. सकाळी जायचं, संध्याकाळी घरी यायचं, याच्यात जेवढं होईल तेवढंच अदर ऍक्टिव्हिटी करायची. एवढं सांगितलं त्यांनी. कॉलेज सुरू झालं. कॉलेजला मी एकटी असल्यामुळे मला रोज कॉलेज सुटल्यानंतर लिहून आणावं लागायचं. एक वही केली होती, त्यात लिहून आणायचं की 5 वाजता माझं कॉलेज सुटलं, आणि मग शेवटच्या लेक्चर मॅडमची सही घ्यायची, आई ग. घरी यायचं. मग आले की थोड्या वेळ दुकानावर जायची, नंतर एक टायपिंगचा क्लास लावला होता शेवटच्या वर्षाला, तो क्लास करायची. क्लास करून परत दुकानावरून 1 तासभर दुकान सांभाळायचं. क्लासला जाऊ द्यायचे का आपण मग? हा, मला त्यांनी परमिशन दिली? ट्रॅक रेकॉर्ड चांगलं असल्यामुळे मग त्यांनी मला परमिशन दिली होती कोर्टाने पण. आणि परमिशन म्हणजे स्टाफ पण खूप अभ्यास चांगला करत असल्यामुळे किंवा त्यांची सगळी सांगितलेली कामं करत असल्यामुळे मला परमिशन मिळाली. आणि संसदेत गेल्यानंतर म्हणतो ना आपण एक भीती, म्हणजे आता मी जेवढे बोलते तेवढे सुद्धा मला भीती वाटायची बोलायची. मी कुणाशी बोलायची नाही किंवा कुणाला कधी उलट उत्तर केलं नाही. म्हणजे मला दुप्पट काम सांगितलं तरी मी कधी नाही म्हटलं नाही. मी ते सांगितलंय तर करायचं म्हणून करून टाकत होते. मी करणार नाही किंवा मी का करायचं असं उलटून मी कधी त्यांना प्रश्न नाही केले. सांगतील ते काम करत राहिले आणि जेवढं सांगितलंय, ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पूर्ण करायचे. त्यामुळे म्हणजे शेवटी लोक म्हणायचे मला की कल्पनावर एकदा सोपवलं ना, किचन सोपं नाही तर कोणतंही साफसफाईचं काम सोपं, ती स्वच्छ करणार. म्हणजे स्टाफ बिनधास्त असायचा बऱ्याच वेळा. कल्पना आहे ना, मग काय आपण बघायला जायची गरज नाही. म्हणजे इतका विश्वास म्हणजे संस्थेच्या शेवटच्या काळामध्ये माझ्यावर त्या लोकांचा होता. आणि छान सांभाळेल याची पण त्यांना गॅरंटी असायची की छान करेल, एकदा तिला सांगितलं ना करायला ती करेल. मग स्वयंपाक असू दे, पोळ्या असू दे, साफसफाई असू दे, मुलींकडनं अभ्यास घेणं असू दे, वर्ग घेणं असू दे, काही असू दे, तो विश्वास मी संपादन करू शकले. एकच होतं की मी बोलायची नाही फारशी, कुणाशी गप्पा पण नाही मारायची. तेवढ्यापुरतं तेवढं कुणी बोललं तर तेवढं बोलायची. पण म्हणजे तुमच्या या जडणघडणीत त्या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे याचा अर्थ. खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिथं आम्हाला रोज संध्याकाळी गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचे, रामरक्षा म्हणून घ्यायचे, अरे वा. तर करुणाष्टक म्हणायला सांगायचे, पाडे म्हणून घ्यायचे.
प्रत्येक दिवसाची प्रार्थना असायची, प्रत्येक आरत्या तुम्हाला आल्या पाहिजे हा त्यांचा अट्टहास असायचा. आणि संघाचे वर्ग पण काही व्हायचे, कधी कधी त्या टीचर यायच्या शिकवायला तिथे. आणि पूर्ण सणवार सगळे साजरे व्हायचे. म्हणजे आम्ही गणपतीची आरास करण्यापासून आम्हाला माहिती असं आता 10 दिवस आपल्याला करुणाष्टक म्हणायचे किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे, गणपतीच्या आरत्या म्हणायच्या, ते वेगवेगळे गणपतीचे स्तोत्र म्हणायचे आहेत. तर ते पाठांतर करून घ्यायचे. हे कदाचित मी घरी असते तर माझी आई शिकलेली नव्हती, वडील शिकलेले नव्हते, एवढं आणि शिकायला नसतं मिळालं. एवढं हे म्हणतात किंवा हे देवाचं म्हणायचं असतं हे आमच्या गावी पण नव्हतं. म्हणजे त्यांच्याही नव्हतं आणि मलाही पर्यायी कोणी सांगितलं नसतं. बरोबर ते आहे. तसंच घडत गेले असते. आणि अभ्यासाचं एवढं काय म्हणतो आपण ते वेळ पण नव्हतं की शिकावं मुलींनी म्हणून. हा. थोडा वेळ पूर्ण वेळ जाती आपल्या शाळेमध्ये. आणि सुकडी मिळायची पूर्वी शाळेमध्ये खायला. सुकडी मिळायची, एक वेळचं खाण्याचं पण निघून जातंय. गेली तर गेली, राहिली तर राहिली. म्हणजे शिकावं फार काय करावं असं काही मोठं विचार किंवा हे काही विचारसरणी अशी बिलकुल नव्हती. पण जेव्हा मी म्हणजे हे चोरीचं प्रकरण घडलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यानंतर मग आईला वाटलं की असं माझ्यासारखंही धुणं भांडे करणार. मग त्याच्यानंतर मात्र तिला प्रकर्षाने वाटत होतं की हिने शिकावं. किती चांगला शिकावं निर्णय घेतला. हा. तर सावलीत बसून काम करू शकेल. उन्हापातानात हिंडायचं, चार घरात जायचं, काम करायचं, ती लोक कशी वागतात. कारण प्रत्येक मालकीनबाईंचा स्वभाव वेगळा असतो किंवा बाईसाहेब असतील, म्हणजे बोलण्यावरनं पण ती लोक बोलायचे की नाही आपण बाई म्हणलं तर बाई नाही म्हणायचं, मेमसाब म्हण, असं सांगणारी पण लोक बरीच असायची. तर हे असं राहण्यापेक्षा ती एका टेबल खुर्चीवर काम करेल सावलीत बसून तर मला चांगलं होईल असं तेवढी तिची अपेक्षा होती. म्हणजे मी सीए होईल वगैरे हे तर नाहीच, पण हो ना. साधारण तिची पण मग ग्रॅज्युएट होईपर्यंत आश्रमात राहता आलं का? हो ग्रॅज्युएट काय झालं, मी माझं ज्या वर्षात ऍडमिशन झालं ना हा. त्या एका वर्षाकरता आहे ना चुकून ते GR आला की प्रत्येक मुलीला 20 वर्षाचं होईपर्यंत संस्थेत ठेवण्यात यावं आणि 20 पूर्ण झाल्यानंतरच तिला बाहेर पाठवा. हा. ते वर्षाचा तो GR पास झाला, मी त्याच्यात ऍडमिशन माझं झालं आणि त्याच्या 1 वर्षानंतर परत GR बदलला आणि वय मर्यादा 18 वर्ष केली. अरे. हा, तर ते बरोबर त्याच्याच येतात, त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण तिथंच झालं. नाही तर मी साधारण 12वी किंवा FY ला वगैरे तिथनं बाहेर पडले असते. पण मग ग्रॅज्युएशन झाल्यावर बाहेर पडले? हा, पूर्ण माझं ग्रॅज्युएशन झालं, 6 महिने राहिले होते एक्झामचे फक्त. पण मग अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल ना त्यानंतर? हा, म्हणजे 6 महिने राहिले, यांनी जायला सांगितलं, माझी राहण्याची सोय नाही, कुठं राहणार. हा. संस्थेच्या ज्या प्रमुख होत्या हसबनीस ताई म्हणून होत्या, खूप सिनियर होत्या त्या, म्हणजे 90 वर्षाच्या वगैरे असतील. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली. मग संस्थेचे मॅनेजमेंट म्हटले की जरी तुम्ही विश्वस्त असाल तुम्ही रेकमेंड करताय म्हणे, पण तिची मुदत संपली आहे आणि समजा तिने नंतर पैसे नाही भरले तर ते म्हणजे ठीक आहे, तिने नाही भरले तर मी भरेल, पण तिला ठेवा. आणि किती मला 100 रुपये भरायचे होते तेव्हा, नव्हते माझ्याकडे. मला काम लागल्यानंतर मी त्यांना परत देणं अपेक्षित होतं, म्हणून त्यांनी मला 6 महिने तिथे ठेवून घेतलं पैसे देण्याच्या याच्यावर. हा. 6 महिने तिथे राहिले आणि माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, बाहेर आले, परत राहण्याचा प्रॉब्लेम. पण मग बाहेर आल्यावर तेच समाजाचा दृष्टिकोन कसा असतो मग बघायचा की अशा आश्रमातनं मुलगी आली आहे बाबा बाहेर किंवा रिमांड होम मधनं नाही, आली आहे. नुसतं काही ओळख नाही सांगितली तर लोक चांगले बोलायचे, पण मी जर म्हणलं रिमांड होम मधनं आहे तर मग माझ्या प्रामाणिकपणावर म्हणतो ना की ही खरंच करेल का काम. मग ही जर रिमांड होम मध्ये राहिली तर हिने काय गुन्हा केला होता, म्हणजे ते विचारायचे अच्छा. कोणत्या गुन्ह्यासाठी तू तिथे गेली होती. तर गुन्हा केल्यावर तिथे जाता हेच मला कळायला खूप दिवस झाले, हो. कळायला लागले. मी त्यांना तरी काय उत्तर देणार. हो ना. म्हणून मग एक सामाजिक संस्थेमध्ये मला हे मिळत होते, काय म्हणतात त्याला, स्कॉलरशिप मिळत होती अच्छा. टायपिंगच्या साठी. आणि ते म्हणले की तुझं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे, जर तुला CA करायचं असेल तर आम्ही तुला मदत करतो. मी त्यांना म्हटलं माझे राहण्याचे याचेच वांदे आहेत, म्हटलं मी अभ्यास कुठं करू, मला राहायची सोय होईल आणि 2 वेळेला खायला मिळेल अशी काहीतरी नोकरी बघा म्हटलं. मग त्यांनी एक लातूरच्या संस्थेचा संपर्क घेतला. नेमकं त्यांनी चौकशी केली होती की मिळेल का एखादी मुलगी कामाला वगैरे किंवा मुलगा. तर ते म्हणजे हो एका मुलीला गरज आहे खूप, आता तिची राहण्याची पण सोय नाही, तर तुमच्याकडे होत असेल तर ठीक आहे. आणि फक्त माझं राहणं आणि मला 2 वेळेला जेवायला मिळणार आहे, ह्या गोष्टीवर मी पुण्यातलं लातूरला कामाला गेले होते. म्हणजे अच्छा. सामाजिक कार्य करायचे वगैरे असं काहीच डोक्यात नव्हतं.
मला डोक्यावर छप्पर आवड मिळत नव्हती किंवा सामाजिक कार्य कशाला म्हणतात त्याचा काहीच गंध नव्हता. बरोबर. मी तिथं गेले, कामाला सुरुवात केली आणि मग एक एक घटना किंवा प्रत्येकाचा भूकंपाबद्दलचा अनुभव, त्या लोकांनी कसं फेस केलं, ह्या गोष्टी एक एक चर्चेच्या अंती किंवा बोलताना किंवा ह्या लोकांचे अनुभव सांगताना किंवा जे माझ्यावर कार्यकर्ते म्हणून काम करायचे त्यांचे अनुभव, तेव्हा मला परिस्थिती कळली आणि मग मला वाटलं की अरे आपण तर खूप सुखी होतो. किमान 2 वेळेला आपण जरी करत असतो ते खायला मिळत होतं. ते आणायचं कुठनं हा प्रश्न नव्हता हो. किंवा मिळणार आहे का नाही आपल्याला हा प्रश्न नव्हता. फक्त आहे ते करायचं होतं आणि खायचं होतं. बरोबर आहे. हे उशिरा मिळत होतं, चांगलं नव्हतं, काय म्हणतात ते निकृष्ट होतं. हा गोष्ट जर सोडलं तर वेळेवर मिळत होतं हे महत्वाचं होतं. आणि काळजी घेतली जात होती तसं पाहायला गेलं तर. कोणतं बंधन नव्हतं किंवा असं बंधन म्हणण्यापेक्षा की भीतीचं सावट नव्हतं. आता तिथं मुलींना शाळेत जायचं म्हणजे काही एक 15-16 वर्षाची मुलगी झाली की तिची शाळा बंद करतात. रस्त्यात काय झालं तर जबाबदारी कोण घेणार, तिचं शिक्षण बंद करून मग त्यांना शेतात कामाला जायला लागतात. तशी भीती आम्हाला इथं कुठेच नव्हती. भीतीचं सावट सतत डोक्यावर असं नव्हतं की शाळा सोडून घरी बसायचं असंही नव्हतं. मग मी किती सुखी होते, म्हणजे माझाच मी विचार करत होते. दुसरी गोष्ट मला कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम झाला. सतत मुलींच्या याच्यात राहणं, मुलींचं वसतिगृह, स्टाफ लेडीज, जेंट्सशी असा जे पुरुष व्यक्ती म्हणून असा कधीच कोणाशी संपर्क नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं कसं हा एक मला सुरुवातीला खूप जाणवलेला. त्यात शिक्षण हे सगळं मुलींच्या शाळेमध्ये झालेलं, त्यामुळे तसंही मुलांशी कधी संपर्क नाही. काय बोलायचं म्हणजे मी कामाला सुरुवात केली तर मी एका रूम मध्ये काम करत असेल आणि तिथं कुणी मुलं आले तर मी सगळं सामान उचलायचे, शेजारच्या रूम मध्ये जाऊन काम करत बसायचे. तिथं कोण आलं तर परत तिकडचं उचलायचे आणि पहिल्या रूम मध्ये येऊन बसायचे. त्यांना प्रश्न पडायचा की आता हिच्याशी कम्युनिकेट करायचं तर कसं करायचं. पण मग हळूहळू बोलून बोलून मग ती भीती कमी झाली म्हणा किंवा मग ती एक प्रकार सवय होत गेली. मग लातूरमध्ये मी 3 वर्ष राहिले, तिथं काम केलं, तिथनं लोकांना जवळ बघितलं, तिथं त्यांची संकट बघितली. म्हणजे ऐनवेळेस किती संकट येऊ शकतं आणि किती तोंड द्यावं लागतं लोकांना हे बघितलं आणि थोडं म्हणतो आपण विचारामध्ये बदल होणं. म्हणजे जे पूर्वी मला असं वाटायचं की काय हा परमेश्वर माझ्या एकटीच्याच नशिबात एवढं सगळं दिलं. आणि मला असं वाटतं की माझ्या आई जेव्हा देवाच्या नमस्काराचा मला राग यायचा की आईचा काय त्या देवाला नमस्कार करायचा, ते कुठं काय एवढं आपल्याला हे करतो. पण जेव्हा तिकडे गेला तेव्हा कळलं की नाही आपल्याला खूप चांगलं दिलंय. आपण उलट परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे. बाबा चल मला हात पाय माझे व्यवस्थित ठेवलेत, बुद्धिमत्ता चांगली दिली आहे, याच्यापेक्षा आणखीन चांगलं काय पाहिजे आपल्याला. मग आपोआप माझा मीच विचार करत, थोडं पॉझिटिव्हली विचार करत, परिस्थिती बघत, अभ्यास करत तिथं 3 वर्ष राहिले. छान मला कामाचा अंदाज पण आला कसं करायचं. बीकॉम फ्रेश असल्यामुळे तिथं जाऊन पहिल्याच वर्षी मी सगळे अकाउंट चुकवले त्यांचे. म्हणजे तसं केलं तर कुणी मला म्हणले असे जा, पण त्यांनी सांगितलं एक तर काम कर, नाहीतर मग आहे ते सगळं म्हणजे सोडून जा, नाहीतर आहे ते सगळं रिराईट कर. मी 8 दिवसामध्ये ते सगळं रिराईट केलं आणि ते सगळं बरोबर केलं. अच्छा. मी म्हटलं की जाऊन तरी मी काय करणार, कुठं काम करणार, कसं करणार. आणि इथनं गेले तरी ते म्हणणार काय आमचं सगळं चुकवून गेले. साहजिक आहे, कुणी म्हणणार मी चुकवलंच होतं, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन चुकवलेलंच होतं. त्याच्यापेक्षा आहे ते दुरुस्त करायची जर मला संधी मिळते तर मला वाटतं मी दुरुस्त करून जावं. किमान ते म्हणतात की नाही बाबा आमचं अकाउंट छान पद्धतीने केलं, चुकलं होतं पण तिने दुरुस्त केलं. मग तिथे पगार द्यायचे? हा पगार देत होते मला. ते राहण्याची सोय, पगार 1000 रुपये देत होते आणि 1000 रुपयाचं खाणं पिणं राहण्याची सोय. मग पुण्याला केव्हा आले? 3 वर्षानंतर आली? 3 वर्षानंतर. म्हणजे माझी आई खूप सिरियस झाली परत, वय पण झालं होतं तिचं, हॉस्पिटलाइज केलं म्हणून मी आले आणि मग परत गेलेच नाही असं झालं. अच्छा. मग एमकॉम केव्हा केलं? मग एमकॉम एमबी बीकॉम एमकॉम तर पोस्टल कोर्स करत होते मी तिथेच. अच्छा. 1 वर्ष आई असताना ऍडमिशन घेतलं ते केलं. तोपर्यंत नंतर आई गेली होती, म्हणजे एमकॉम सेकंड इयर केलं तेव्हा नव्हती आई. अरे. आणि एमकॉम आणि एमबीए केलं तू आणि मग सीए करताना थोडी गॅप घेतली का बरं? नाही, मी बीकॉम झालं त्याच्यानंतर 1 वर्षाचा गॅप घेऊन एमकॉम केलं. हे 3 वर्षात ते संपवलं थोडक्यात. आणि नंतर आई वारल्यानंतर मग परत पुण्यात तर आले मी, पण राहायला सोय नव्हती. मग एक क्षितिज म्हणून संस्था आहे पुण्यामध्ये. कुठली? क्षितिज. अच्छा. तर
त्याची जी डायरेक्टर आहे ती माझ्याबरोबर लातूरमध्ये कामाला होती. माझा इंटरव्ह्यू तिनेच घेतला होता आणि तिच्याबरोबरच मी लातूरला गेले होते. पुण्यात आल्यावर मग तिच्याकडेच कामाला गेले. तिचं ऑफिस होतं. राहण्याची अडचण होती म्हणून त्या ऑफिस ज्यांच्याकडनं भाड्याने घेतलं होतं त्यांना विचारलं, तर त्याआधी हो नाही म्हणत, मग त्यांनी म्हणजे ठीक आहे हरकत नाही म्हणून मग मी पुढचे 3 वर्ष माझं तेच घर होतं आणि तिचं ऑफिस पण तेच होतं. अच्छा, मग झोपायचं तिथेच? हा, रात्री संध्याकाळी आपलं घर असल्यासारखं तिथं झोपायचं. माझं सामान काय, एक पेटी म्हणजे 4 ड्रेस, त्याच्यापेक्षा बाकी काहीच नव्हतं सामान. त्यामुळे तसंही काही नाही. अंथरून पांघरून मग कुणी दिलेलं ते आणून बहिणींकडनं वगैरे घेतलेलं तेच, एक चादर, एक सतरंजी तर त्यांचीच होती, पांघरायला एक, याच्यापेक्षा काही जास्त लागत पण नाही. त्यामुळे तेवढंच सामान होतं. त्यामुळे तसं सामान कुठे ठेवायचं, काय ठेवायचं हा प्रश्नच नव्हता. हा, आणि मग तिथंच खाली एक काकू राहायच्या, त्यांच्या 2 मुली त्याच ऑफिसमध्ये काम करत होत्या. मग त्यांच्याकडेच डबा लावलेला, त्या सकाळ संध्याकाळ जेवण द्यायच्या. त्यामुळे जेवणाचा प्रश्न मिटला. आणि मग तिथं राहायला लागल्यानंतर मग मी MBA ला ऍडमिशन घेतली. अच्छा, मग नंतर MBA केलं? हा, आणि मग पुढे 2 वर्ष MBA चा कोर्स पूर्ण केला. आणि त्याच्या आधी मी CA ला ऍडमिशन घेतलं होतं. खरं तर 2003 मध्येच ऍडमिशन घेतलं. पण काय म्हणतात त्याला, आर्टिकलशिप करायची, फी भरायची, हे करायची, होतंय नाही होतंय अशा या ते नियमावली ऐकली. मी म्हणलं आपल्या आयुष्यात शक्य नाही, म्हणलं फॉर्म भरलाय सोडून द्या, म्हणलं नादच सोडून द्या त्याचा. आणि मी नाद सोडून दिला की नाही करायचं CA, सोडू द्या. आणि ठरवलं की आता CA नाही तर ठीक आहे, मग आपण MBA करू. MBA केलं. त्याच्या म्हणजे आई वारली आणि वडील, मला माझ्या भावाने सांगितलं की ते भीक मागतात आता, तर त्यांच्याकडे त्यांना शोधलं, ते सापडले. मी त्यांना म्हणलं मी तर राहते म्हणलं ऑफिसमध्ये, मी तुम्हाला माझ्यावरून नाही ठेवू शकत, पण मी बघते म्हणलं ओल्ड एज होम असं काहीतरी असतं म्हणे, वृद्धाश्रम. मी पण ऐकलेले म्हणलं, पेपरमध्ये वाचलंय आणि चौकशी पण केली आहे, तर तुम्ही तिथे राहिलात तर चालेल मला. त्याआधी नाही म्हटले. मग नंतर फारच त्यांची तब्येत बिघडल्यावर म्हणले ठीक आहे हरकत नाही, चल मला घे. मग पुण्यामध्ये मातोश्री ओल्ड एज होम आहे, तिथं त्यांचं ऍडमिशन केलं आणि जवळपास 5-6 वर्ष ते तिथं होते. नंतरच्या फिरोदी आश्रमामध्ये ते 2-3 वर्ष होते. असे साधारण 99 ते 2007 एवढे वर्ष सांभाळ केला. म्हणजे पुन्हा मध्ये ठेवलं होतं. त्याचे दरमहा काही मी पैसे भरायची, महिन्यातनं एकदा त्यांना भेटायला जायचं. म्हणजे आता तेल, साबण किंवा काही गरजेच्या वस्तू लागतील ते द्यायचे. वयोमानाने त्यांना कपडे धुवायला जमायचे नाही, तर मग मी दर महिन्याला असं डोनेशन मध्ये मिळायचे. की मी ज्या संस्थेत काम करायचे ना, ते लोक नको असेल तर कपडे आणून द्यायचे. जेंट्सचे कपडे पण असायचे बऱ्याच वेळा. कुणाला रिक्वेस्ट करून हे करून ते कपडे घ्यायची, ते वडिलांना नेऊन द्यायची, त्यांचे जुने आणायचे, धुवायचे, नेऊन द्यायचे. म्हणजे असं एक्सचेंज करत राहायचे. आणि मग ते चालायचं तसं. आणि त्यांचं वय म्हणजे गेले तेव्हा ते जवळपास नाही म्हणलं तरी 98-99 वर्षाचे होते. होतं. हा, त्यामुळे मग त्यांना ते कपडे खराब व्हायचेच, म्हणजे काय अपेक्षाही नव्हती त्यांच्याकडनं एवढं हे करायची. त्यामुळे हे असं मध्ये आधी आणून स्वच्छ धुवून परत निघून द्यायचं मी काम करत होते. आणि त्या क्षिती संस्थेतनं सुटलं, मग एका फॅमिली बरोबर राहिले. फॅमिलीचंही म्हणजे पटलं नाही नंतर त्यांचं माझं म्हणा. मग तिथनं मग मी शेवटी एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं की जोपर्यंत तू एकटी राहायला शिकणार नाहीस, म्हणजे असं वाटतं ना की कोणतरी सोबत असावं. मला म्हणजे आधी हॉस्टेलमध्ये असताना मुली बरोबर असायच्या, कामाच्या सोबत सतत कुणी ना सोबत होती. त्यामुळे सोबतीची सवय म्हणतो, मला एकटी राहायची भीती वाटायची, म्हणजे एकटी कसं राहू असं. मग तिने फारच आग्रह केला म्हणून आम्ही खोली भाड्याने घेऊन मी गेले राहायला. पण 2 महिने नुसतं भाडंच दिलं. माझी हिंमतच झाली नाही तिथं जाऊन राहण्याची. एकटी राहायचं म्हणजे केवढं मोठं संकट आहे. असं झोपायचं, कोणी आजूबाजूला नाही, आवाजाला भीती, म्हणजे ते विचारच करू शकत नव्हते की एकटं राहायचं कसं. पण मग राहायला सुरुवात केली नंतर, कधी ना कधी करायचीच आहे म्हणून. आणि त्याच काळात मी विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये कामाला लागले. 12 ते 7 पर्यंत तिथं कामाला होते. मला तिथं लोक खूप छान भेटली. थोड्या सुरुवातीला त्यांना पण विश्वास ठेवायला, हे करायला अवघड गेलं माझ्यावर. पण नंतर लोकांनी एक माझ्या परिवाराचा हिस्सा म्हणून सगळ्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. वेळोवेळी मदत पण केली. तिथेही कामात अडचणी आल्या, हे झालं ते झालं, पण कधी काम करत, कधी हे करत, थोडंसं वादविवाद करत सगळं व्यवस्थित ते काम छान झालं तिथे. आणि मग मी एकटी राहायचं पण धाडस केलं आणि सुरुवात पण केली.
आणि त्याच दरम्यान म्हणजे साधारण 2007ला वडील पण एक्सपायर झाले. आणि वडील एक्सपायर झाल्यानंतर ते जे होतं ना माझ्या डोक्यात टेन्शन की आपल्याला काम केल्याशिवाय पर्यायच नाहीये, काम करावंच लागायचं, काहीच नाही. ते थोडं कमी झालं टेन्शन. आणि मग म्हणलं की आता वेळ आहे तर मग त्या संस्थेत विचारलं की मला तुम्ही जर वेळ ऍडजस्ट करून दिली तर मी प्रयत्न करेल जर सीए होते का नाही ते. म्हणलं आर्टिकलशिपचा तर नंतर विषय, पण म्हणलं प्रयत्न तर करून बघू. आणि मग मी सुरू केलं, पण योगायोगाने झाले पास. नाही पण आणि खरंच सीएचा अभ्यासक्रम किती कठीण असतो. त्यासाठी हो. लागणारं पोषक वातावरण पण अजिबात नव्हतं तुझ्या अवतीभोवती. आणि हम्म. आजकाल आता आपण पाहतो की पालक पण मुलांचे पालक किती काळजी घेतात, लाखो रुपये खूप खर्च करतात ट्युशन फी साठी. तू कसं काय मॅनेज केलं पण मग हे सगळं? नाही, मग विद्यार्थी सहाय्यक समितीचेच काही कार्यकर्ते आहेत, म्हणजे अगदी सुरुवातीला ओळख नव्हती, पण मग सुरुवातीला मी कर्ज काढलं. आणि जो क्लास आहे त्या क्लासच्या सरांना जाऊन भेटले. त्यांची 20,000 रुपये फी होती. म्हटलं सर मी पैसे देऊ शकत नाही, म्हटलं माझ्याकडे फी नाही भरायला एवढे पैसे, हम्म. तुम्ही जर कन्सेशन देऊ शकाल तर फार बरं होईल. अच्छा. मग त्यांनी तसा सल्ला दिला की करू नको सीए मध्ये, अवघड आहे फार. आणि काम करून जर तुला करायचं असेल तर मग ते अतिशय अवघड आहे म्हणे, तू विचार कर परत याचा. हो ना. म्हणजे मला तुला कन्सेशन द्यायचं असं नाहीये, पण एक प्रामाणिक सल्ला, जी परिस्थिती आहे त्याच्यावरनं मी तुला सांगतो म्हणले. नाही, मी प्रयत्न करून बघते म्हणलं सर, झालं तर ठीकच आहे म्हणलं, आनंद आहे, नाही झालं तर म्हणलं राहिलं म्हटलं. आणि ते म्हणले ठीक आहे. म्हणून मग मला त्यांनी कन्सेशन दिलं. मी 10,000 फी भरायची, पण ते पण लोन काढलं होतं. आणि काम करत करत मी त्यांना 500-500 रुपयांनी कर्ज परत केलं, ज्यांच्याकडनं घेतलं त्यांना. तो पण एक ट्रस्ट होता. म्हणजे मी त्या क्षितिज संस्थेत ज्यांच्याकडे राहत होते भागवते, ज्यांचं घर होतं ते, त्यांची एक मैत्रीण होती. त्यांनी त्यांच्या पर्सनल सेव्हिंग मधनं एक ट्रस्ट केला होता की जे मुलं शिकतात की ज्यांना आता फी भरायला पैसे नाहीये तर ते त्यांना लोन द्यायचे. आणि मग तुम्ही कामाला लागलं की त्यांना जे वापस जमेल करायचं. तसं परत करायचं. मग मी त्यांच्याकडे पैसे घ्यायचे, तर मग 500 करून परत करायचे, परत लागलं की परत जाऊन घेऊन यायचं. असं करत करत मी ते क्लास पूर्ण केले. इंटरमिजिएट झाले, मी पास झाले ते. आणि मग परत प्रश्न आता आर्टिकलशिप करायची तर नोकरी सोडणं आलं. मग फार अवघड झालं असतं करणं. मग काय करता येईल, तर मग जे सीए मी ज्या समितीत काम करत होते त्याचे जे ऑडिटर होते, तर मग त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणजे ठीक आहे, मी माझ्याकडे आर्टिकलशिप करेल आणि मग माझ्याकडच्या आर्टिकलशिप मध्येच ती येऊन तुमचं काम करून जाईल. असं थोडं हे करून त्यांनी ते 2-3 संस्थांचं मला काम करायला दिलं की त्यांचं जाऊन अकाउंटिंग करायचं आणि तशी तीच तुझी आर्टिकलशिप असेल. अच्छा. ते संस्थेचे लोक तुला ते काय तुझं स्टायपेंड असेल ते देतील. हा. मग अशी माझी 3 वर्षाची आर्टिकलशिप झाली. क्या बात. आणि त्याच्यानंतर मग माझी फायनल एक्झाम पण झाली, पास झाले. 2013 साली मी सीए झाले. काय बात, कौतुक ना, किती कौतुकास्पद आहे. हा, आणि बस सीए झाले. आणि मग काय सगळं सगळं छान झालं, छान चाललंय. हो ना, छान यश झालं. मिळालं. हा. अगं कल्पना, या सगळ्या प्रवासात जसे तुला खूप वाईट अनुभव आले तसे चांगले अनुभव पण आले असतील ना? कोणाचा सपोर्ट, कोणी खूप सपोर्ट पण केला असेल. सपोर्ट केला. आता तसं म्हणाल तर आता मी लातूरला गेले तर ते उमा ताई म्हणून होती की जिने खरंच तिथं असताना सुद्धा मला समजावून गेलं. म्हणजे आता संस्था चालक आणि माझ्यामधला दुवा बनणं की नाही बाबा ती फारशी बोलत नाही, तर तिचं असं म्हणणं आहे किंवा ती अशा पद्धतीने करेल, काम समजावून सांगणं, कसं शिस्तबद्ध काम कसं करणं, कसं व्यवस्थितपणा असला पाहिजे, ह्या गोष्टी जमत नव्हत्या मला. आता मला काही संस्थेत आम्हाला कोणी एवढं शिकवणारं नव्हतं, पण ते शिकवणं आणि म्हणतो ना एक इमोशनल बॉन्डिंग जे असतं की आपण एकाच व्यक्तीला कुणाला तरी पटकन बोलू शकतो. आणि माझं सारखं तर कसं, मी असं कोणी नव्हतंच की ज्याला मी काही बोलू शकेल. मग ती तेव्हा तिची फार मदत झाली. नंतर तिथले जे संस्था चालक होते, कुलकर्णी म्हणून, दोघं नवरा बायको, किंवा त्यांची मुलं सुद्धा, त्यांनी पण त्यांच्या घरातली म्हणजे एक ताई म्हणूनच त्यांनी मला मुलांनी पण सांभाळलं. आज सगळ्या सुद्धा ते ताई म्हणूनच माझ्याशी भेटतील, बोलतात. कधी मी घरी गेले तर एक आपलंच घर असल्यासारखं मला त्यांनी ऍक्सेप्ट करून घेतलं. म्हणजे तेही खूप चांगले भेटले. पुण्यात आले, मग परत त्या उमाच्याच ऑफिसमध्ये मी राहत होते. मग तिथं ज्यांच्याकडे मेस लावलं तो मला आणखीन एक परिवार भेटला. त्याच्यानंतर पुढं विद्यार्थी सहाय्यक समितीत गेले तर तिथे खूप सेवाभावी कार्यकर्ते कामाला येतात. 40-50 जण असतील ते.
आणि खूप मोठ्या लेवलचे, म्हणजे कोणी कलेक्टर होतं, कोणी IAS मधनं झालेलं आहे, कोणी एअरफोर्स मधनं रिटायर झालेले आहेत, कोणी आर्मी मधनं रिटायर झालेले आहेत. सुरुवातीला नाही, थोडासा कडकपणा होता, खूप शिस्त होती, पण जेव्हा मी त्या शिस्तीतनं पार पडले किंवा त्यांच्या म्हणतो ना पारखी नजरेमध्ये, हा बाबा ही मुलगी व्यवस्थित काम करू शकेल, तर त्याच्यानंतर त्यांनी जो मला कुटुंबात सामील करून घेतलं, तर ते मला असं कधी जाणवलं नाही. प्रत्येक गोष्टीत आनंदात ते माझ्या सहभागी झाले किंवा मला मार्गदर्शन करत राहिले. मला अडचण आली तर कामात मदत पण करायचे. हा प्रश्न यायचा तर तेव्हा सपोर्ट पण करायचे की नाही बाबा असं होऊ शकतं, जाऊ दे, दुर्लक्ष कर. म्हणजे झाला कधी वाद, काही कोणी बोललं तर नको लक्ष देऊ, पॉझिटिव्हली विचार कर. गाईड पण करायचे. गाईड पण करायचे. आणि मग अशा ओळखी पण वाढत गेल्या, लोकांशी बोलत गेले. क्षितिज संस्थेमध्ये असताना असं झालं की एका ट्रेनिंग प्रोग्रामला जायचं होतं, तर क्रायचे तर नॅशनल लेवलवर मोठमोठे क्राय संस्था जी NGO आहे त्यांचे मोठे प्रोग्राम असायचे. आणि मग वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रामला मला जाता आलं. अच्छा. ऍक्सिडेंटली मी गेले होते, पण नंतर त्यांनी मला कंटिन्यू करायला त्यांनी काही हरकत नाही घेतली. सुरुवातीला पहिल्यांदा म्हणले ते की अकाउंटंट आहे आणि मग ही बाकीची कामं काय करणार, म्हणजे बाकीच्या याच्यासाठी ही का आली. पण तिथे गेल्यावर मी पथनाट्य पण केलं, ते दुसरे काय म्हणतात त्याला रोल प्ले असतात ते रोल प्ले पण केले, प्रेझेंटेशन पण केले. मग ते म्हणजे अरे बाबा हिला जमतंय. आणि थोडं बोलायची भीती वाटायची तेवढीच, ग्रुप कमी करू शकत होते, पण असं मॉब समोर आलं की थोडस भीती वाटायची. तेव्हा त्या ट्रेनिंग प्रोग्रामचा मला खूप फायदा झाला की त्यांनी मला कसं बोलावं, काय करावं, घाबरलं नाही पाहिजे, कॉन्फिडन्स डेव्हलप केला. तुझं मत तुला मांडता आलं पाहिजे, तू तुझं मत मांड, पुढचा तुझं ऍक्सेप्ट करेल असं समजू नको, पण तुझं तू मांडायला पाहिजे. तू मांडलंच नाही, घाबरली तर कसं व्हायचं. मग आता मी तुमच्याशी बोलतेय, तुमच्याशी बोलले, तुमच्याशी ओळख झाली, मग असं करत करत एक ओळख होत गेली. आणि तो माझी भीती जी होती की आता मी बोलले, ही लोक मला मला बरं मला जे माहिती आहे ते मला बरोबर आहे का नाही हे पण माहिती नाही, कोणी सांगणारच नाही, सांगणारच नाही कोणी. बरं पुढची व्यक्ती, आता समजा आता तुम्ही मला नमस्कार मगाशी म्हणलं, मी तुम्हाला नमस्कार म्हटलं, पण पुढच्या व्यक्तीला नमस्कार करायचा असतो हा संस्कारच कधी नाही. की छोट्या छोट्या गोष्टी या कराय मोठी गोष्ट आहे, पण घरात आई वडील सांगतात आपल्याला खाली वाकून नमस्कार, आई वडिलांचे संस्कारच नाही मिळाले ना. पण हे माहितीच नाही, त्यामुळे मी कधी अशी रिॲक्ट नाही झाली. आता समजा तुम्ही नमस्कार कशी काय असायची तर मी पटकन रिॲक्ट नाही व्हायची काही, किंवा त्यांना साथ द्यावा आणि त्यांना नमस्कार म्हणावं हे सुद्धा कळायला मला बरीच वर्ष जावी लागली आहे. असं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं तर, खूप मॅटर करतात, पण खूप मॅटर करतात. आणि नाही म्हणजे जमतच नव्हतं, किंवा आता घरामध्ये गेल्यानंतर कोणाच्या चप्पल काढून जावं, किंवा ते शिस्तीचं आहे कारण हे आहे असं काही नाही, किंवा काही घरामध्ये गेले की त्यांची चप्पल घालणं कंपल्सरी असं, छोटे स्लीपर तरी घरातली स्लीपर वेगळी, बाहेरची स्लीपर वेगळी, हे काय असं असतं हे पण माहिती नाही. खरंच आहे. दुसरी गोष्ट, गावाकडे गेलो किंवा आपण असं म्हणतो आता की कमोड वापरणं आणि टॉयलेट वगैरे वापरण्यापासून सुरुवात आहे की ते आपल्याला माहिती नव्हतं. किती गोष्टींचा सामना करावा लागला बघ, छोट्या छोट्या. बापरे. ती गोष्ट म्हणजे असं पिरियड्स आपले जेव्हा सुरू होतात किंवा हे होतं तेव्हा सुद्धा ते त्यांना सामोरं कसं जायचं, कारण संस्थेमध्ये कोणीतरी सांगणार त्या पद्धतीने आम्ही करत गेलो. आणि ह्या गोष्टी सुद्धा अवघड असतात सांगणं, म्हणजे एक ताई दुसऱ्या ताईला सांगणार आणि जेवढं अर्धवट नॉलेज आहे त्याच्यावर आपलं चालायचं किंवा हे व्हायचं. वाईट गोष्टी अशी होती की नाही, आपल्याला तुम्हाला कोणी सांगणार नाही, करणार नाही, तुम्हाला तुमचंच करायचं. पण या सगळ्या याच्यातनं सुद्धा किती म्हणजे आज एवढ्या यशाच्या शिखरावर पोचली आहे, म्हणजे CA झाली आहेत. किती अडचणी, बापरे, संघर्ष. अडचणींचं हो ना, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतं आपल्याला लोकांना सहज मिळत जातात, पण आता अशा आश्रमात राहून किंवा हे करून सुद्धा स्वतःला डेव्हलप करून इतक्या मोठ्या पोस्टवर पोहोचणं. मला आता असं वाटतं की ग्रॅज्युएशन पर्यंत वह्या पण नसायच्या ना, तर आम्ही ते क्वेश्चन पेपर्स असतात का, उत्तरपत्रिका असतात, मुलं काही सगळी उत्तरं लिहित नाहीत आणि अशा हजारो पत्रिका असतात, मग पाठीमागं कोरे पेजेस असतात, ते पेजेस फाडून त्याच्या वह्या केल्या होत्या. आणि मला वाटतं मी जवळपास पूर्ण 11वी ते ग्रॅज्युएशन त्याच वह्यांवर कम्प्लीट केलंय. रडवलं ग तू तर अगदी. आणि केलं म्हणजे, आणि मग बाई त्याच्या लाईन मारलेल्या असायचे ना, पेपर तपासले त्याचे पूर्ण लाईन मारतात. मग कधी कधी क्वेश्चन पेपर सोडवलं ते म्हणायचे काय चुकलं म्हणून केलं काय,
मग सांगावं लागायचं नाही, हे जुन्या पानांची वही, त्याच्यावर लाईन होतीच ऑलरेडी, पण ते लाईनमुळे पान का फाडून टाकू म्हणून आम्ही ते बाइंडिंग केलं आणि बापरे, त्याच्यावर करतोय. बापरे. मग त्या बायका शाळेतल्या लोकांना कळायचं की हा बाबा ही मुलगी आश्रमातली आहे. मग मुख्याध्यापकांना फक्त माहिती होतं, बाकी शिक्षकांना कुणाला माहित नव्हतं. म्हणजे त्यांना सुद्धा ही परिस्थिती फार उशिरा कळली. मी पास वगैरे झाल्यानंतर कळलं की तिला बोलवले आणि ती पुरस्कार घ्यायला आली नाही, तर का तर संस्थेत विचारलं नव्हतं आणि परमिशन शिवाय संस्थेच्या बाहेर जाता येत नाही. मग असं होतं की शाळेतल्या शिक्षकांनी फोन करून परमिशन घेणं आणि मग आम्हाला बाहेर घेऊन जाणं, ते पण आम्हाला आणायचं पण परत नेऊन सोडायचं पण. हो ना. आणि मग तेव्हा त्या शिक्षकांना पण फार जाणवलं की अरे ह्या मुली कशा राहत असतील, कसं करत असतील. हो ना ग. बाहेर शाळेत गेल्यानंतर शाळेमध्ये सुद्धा म्हणजे मला असं वाटतं बरेच पालक म्हणायचे की ह्या मुली यांना कोण शिकवतं, आम्ही शिकवल्या लावल्यात आमच्या मुलांना, त्यांना इतके चांगले मार्क पडत नाही. ह्या मुली तर चोरी करणाऱ्या मुली वगैरे अशा घाणेरड्या मुली आहेत, त्यांना कशाला एवढे चांगले मार्क मिळू शकतात. असं म्हणायची का? म्हणजे पेपर पण चेक केलेत पालकांनी येऊन की खरंच हिला हा, पाहिलं. बरोबर मार्क दिलेत का. तसं अलाउड नाहीये, पण मग त्यांनी ऍप्लिकेशन देऊन हे करून परमिशन काढून माझे पेपर चेक केले की हिने खरंच उत्तरं लिहिलेत का बरोबर. बापरे, पाहिलं. म्हणजे इतक्या लेवल पर्यंत ताऊन तिरस्कार सलाखून म्हणतो ना, दिलाय तू, ताऊन तिरस्कार सलाखून अगदी. समाजाचा किंवा लोकांचा की काय हे या मुली चांगल्या नसतातच हे. तेच समाजाचा पाहायचा दृष्टिकोन तेच म्हणूनच मगाशी मी हा प्रश्न विचारला की कसा होता बा की लहान असताना खूप वाईट वाटायचं त्याचं. पण हो, मग आता मला असं वाटतं की नाही, उलट मला अभिमान आहे, मी चांगलं घडले. त्यांची लेवलच ती असं समजायचं, त्यांना तिथे हा. सोडून द्यायचं. नाही, आणि मला आता असं वाटतं की नाही मी चांगलं घडले तिथे, तिथे नसते तर कदाचित मला तुमच्या बरोबर बोलले हा, नसते किंवा कुठेही हा. शिक्षण पण झालं नसतं. ठीक आहे, प्रत्येकाला घरी पण आपल्या एवढ्या अडचणी असतात. मी घरी राहिले असतं तरी एवढ्या अडचणींना त्याच्यापेक्षा जास्त अडचणींना तोंड द्यावं लागलं असतं, सांगता येत नाही म्हणजे. पण जे होतं ते ठीक आहे, नावामुळे बदनामी सगळं आहे, पण आम्हाला त्यांनी घडवलं. जेव्हा कुणाचं छत नव्हतं तेव्हा ते गव्हर्नमेंटचा हात होता म्हणा, त्या लोकांनी आम्हाला सांभाळले. खरंय, हो. खरंय. घरी हा, 2 मुलं सांभाळायला अवघड असतं, ऍट ए टाइम ते 200 मुलांना सांभाळणं आणि ते पण 2 लोकांनी, खूप अवघड गोष्ट आहे. मग खरंय. त्याच्यात कधी मार खाल्लाय, कधी काय झालंय, कधी चुकी नसताना बऱ्याच वेळा शिक्षा भोगली आहे. हो पण का? त्यात तुम्हाला पर्याय नाहीये. शिक्षा म्हणजे काय, जेवण नाही दिवसभर देणार, हा. अंग काढायचं, 500 उठाबशा काढायच्या, आई गो. किंवा पूर्ण टॉयलेट ब्लॉक साफ करायचा महिनाभर. ही शिक्षा काय व्हायची मग? काही नाही, आता कधी गहू निवडले समजा तर ते गावातले सत्तू आहे ते पटकन कुणीतरी घाईकडे भरभर निवडायचे आणि कचऱ्यात टाकले. मग आता कबूल पण होत नाही ना टाकलेलं. कुणी टाकलं त्यांनी कबूल झालं तर एकटीलाच मार मिळतो, मग कबूल नाही सगळ्यांना झालं शिक्षा, सगळ्यांना शिक्षा शिक्षा. सगळ्यांना. आई गो. ताटातलं आता समजा कधी खराब जेवायला वाढलं गेलं असेल, वास येतोय म्हणून आपण चोरून टाकायला जावं तर ते डब्यातलं काढून खायला लावायचे. तुम्ही टाकायचं नाही, तुम्ही खाल्लंच पाहिजे ते. तर ती एक भीती की नाही बाबा हे लोक आपल्याला खायला लावतात, किती खराब असेल ते आपल्याला खायचंच आहे, टाकायचं नाहीये, फेकायचं नाहीये. हा, ह्या गोष्टी होत होत्या. पण कसं आहे, जोपर्यंत मी तिथं होते ना तोपर्यंत माझंही याच्याबद्दल रडगाणं म्हणायला हरकत नाही होतं की हे काय आम्हाला असं खराब खायला देतात, आमच्यावर अत्याचारच होतो, आम्हाला त्रास देतात वगैरे वगैरे चालायचं ते. पण जेव्हा बाहेर पडले, समाजामध्ये आले, तेव्हा कळलं की तिथं खायला तरी ते लोक देत होते, इथं तुम्ही काय केल्याशिवाय तुम्हाला खायला पण मिळणार नाहीये. आणि हळूहळू कळत गेलं की नाही बाबा कसं असतं, काय आहे, कशा पद्धतीने आहे. आणि मग आपलं जे आयुष्य आहे ते चांगलं आहे, चांगली देण दिली आहे परमेश्वराने, हे पण कल्पना, पटलं. मला एक विचारायचंय, तोरवी पेठे अँड कंपनी सारख्या मोठ्या फर्म मध्ये तू आज पार्टनर आहेस, हम्म. इतकी व्यस्त असतेस, व्यस्त असताना सुद्धा अक्षरानंद नावाची एनजीओ स्थापन केली आहे ना तुम्ही लोकांनी. काय उद्दिष्ट असतं या संस्थेचं आणि काय काम करते ही संस्था? व्हायच्या आधी म्हणजे मी लातूरवरून जेव्हा पुण्यात आले ना, हा, हा. ती संस्था स्थापन केली. अच्छा. क्षितिजमध्ये काम करत होतं ते अकाउंटिंगचं, पण मग ह्या मुलांबरोबर जाणं, गप्पा मारणं, आणि मला वाटतं मी स्वतःला व्यस्त जे ठेवलं म्हणजे कामाच्या वेळा व्यतिरिक्त जो वेळ असायचा, कोणती गोष्ट इतर कोणत्या गोष्टी करण्यापेक्षा मी पुस्तकं वाचत होते जास्त करून. हा. मला वाटतं माझ्या प्रवासात माझ्या पुस्तकांचा पण माझ्यावर परिणाम आहे, हम्म. जेणेकरून मला असं वाटायचं की मुलांनी पुस्तकं वाचावी. पण होतं कसं की नंतर नंतर म्हणजे मी जेव्हा जायची शिकवाय तेव्हा मुलांचं वाचनाचं वेळ नव्हतं आणि ते नाही म्हणायचे वाचायला. मग ठीक आहे, वाचत नाही तर आपण किमान
एखादं पुस्तक उचलायचं, वाचायचं आणि ती गोष्ट त्यांना सांगायची. हम्म, हम्म, हम्म. मग सांगायची आता हे वाचा तुम्ही, बघा बरं एकदा वाचून बघा. त्यानुसार ते वाचायची आणि मग काय करायचं, एखाद्या दोन गोष्टी चुकीच्या सांगायच्या अशा, की मग ते हा. मुलं वाचायची आणि ते दुरुस्त करायचे. हम्म, म्हणजे मग मलाही कळायचं की ते मुलं वाचतायत. हम्म, हम्म. किंवा माझं ही गोष्ट राहिली सांगायची तर ते मला सांगायचे, ताई तू हे नाही सांगितलं आम्हाला. अच्छा. हा, मग ह्या सगळ्या रिमांड रूम मधनं मी लायब्ररी, त्यांचे वेगवेगळे शिबिरं घेणं, मग त्याच्यात मी तुम्हाला जसं म्हणलं ओरिगामी शिकवणं, पेपर क्राफ्ट शिकवणं, मग त्याच्यानंतर सिरामिकच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करणं, ह्या अशा गोष्टी मुलांसाठी शिबिरांच्या मार्फत आम्ही घेतल्या. आणि दरवर्षी मी घ्यायची. विद्यार्थी सहाय्यक समितीत काम करताना त्यांच्याकडे शनिवारी हाफ डे असायचा आणि रविवारचा पूर्ण दिवस माझ्याकडे सुट्टी असायची. हम्म, हम्म. शनिवारचा हाफ डे 2 संस्था आणि रविवारी 2 संस्था, असं 4 संस्थांमध्ये मी शनिवार रविवार काम करत होते आणि मुलांच्या संपर्कात होते. म्हणजे अगदी रिमांड रूम आता पुण्यातले बंद झालेत, काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे, तोपर्यंत काम चालू होतं. म्हणजे हम्म. लॉकडाऊन पर्यंत असेल साधारण. लॉकडाऊन नंतर मग बंदच झालं. मग आता आम्ही अगदी कुणी गरजू आला तर बऱ्याच जणांना माहिती असल्यामुळे लोक मला कॉन्टॅक्ट करतात की असं असं एक मुलगी आहे, तिला मदत पाहिजे, मुलगा आहे त्याला. तर मग असं इंडिव्हिज्युअली मी आता करते. आता अच्छा. फार मोठं काम नाही, पण तेव्हा आम्ही म्हणजे मी स्वतः जाऊन तिथं मुलांवर राहून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकून ते काम करत होते. आणि ते त्याच्यासाठी सुरू केलं की मी स्वतः तिथं राहिले होते. अनुभव होता. हा, आणि दुसरी गोष्ट, तिथले संस्था चालक पण मला चांगलं ओळखत होते. म्हणजे मी सीए नव्हते तरी सगळे मला ओळखत होते. आणि बाहेरच्या एनजीओना जे पटकन मज्जाव करत होते तो त्यांनी मला केला नाही. हम्म. एक तर माझी वागणूक, सतत हम्म. त्यांना मी सगळ्या स्टाफला पण नेहमीच मदत केली ती कामामध्ये. त्यामुळे त्यांनी पण ती काळजी घेतली की बाबा आपण ती करते काम तर करू त्या मुलींसाठी. म्हणजे मला कुठे अडवलं नाही त्यांनी कामासाठी. मी काम करायला येते म्हणल्यावर त्यांनी परमिशन दिली. फक्त हम्म. एक होतं की काम करताना असं ठरवलं होतं की आपण त्यांना शिकवायला जायला नको. आज 100 मुलांना सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये. त्यांना शिकवण्यापेक्षा थोडा त्यांचा भार कमी करता आला की आर्थिक भार. वेळ थोडा हे करता हे आला तर आपल्याला ती मदत करावी. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की त्यांचं काय चुकलंय किंवा काय करत बसलंय ते सांगावं, पण सांगायला जाण्यापेक्षा त्यांचा थोडा भार कमी करून किंवा किती आणखीन साध्या पद्धतीने करता येईल ते आपण पाहिलं तर मला वाटतं वाद पण होत नाही, काम पण होतं आणि ज्याला आपल्याला मदत करायची ती पण होते. नाहीतर तुम्ही मी वाद करत बसणार आणि ज्याला मदत करायची त्याच्यापर्यंत ती पोहोचतच नाही. कारण सरकारी याच्यामध्ये कसं होतं की एकदा तुम्ही त्यांच्या विरोधात गेलं की ती लोक तुम्हाला खूप कॉपरेट करतील असं नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे तेवढं पथ्य पाळलं तर आपल्याला तुम्हाला काम करता येतं. मी इतके वर्ष केलं त्याचं हे हे आहे की मला करता आलं काम की केवळ त्याच्यामुळे. मी जर प्रत्येक वेळी तुमचं हे चुकतंय, तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही तसंच केलं पाहिजे म्हणलं असतं तर ते पॉसिबल नव्हतं. हम्म, हम्म. अच्छा, एनजीओ काय काम करतं पण मग तुमचं? हेच ना का आर्थिक मदत करतात म्हणाले ना आर्थिक मदत. आता आणि जेव्हा बाहेर पडतात ना मुलं, म्हणजे रिमांड होम मधनं बाहेर जे पडतात मग त्या तेव्हा अडचणी मुलांना. आले तर मग कोणतीही अडचण, म्हणजे आता कुणाला पैशाची असेल, कुणाला राहण्याची असेल, कुणाला फक्त ओळख पाहिजे असेल, तर असं ज्या लेवलला गरज असेल, ज्या अच्छा. वेळेला असेल तिथं ती मदत करायची. हा. कल्पना, आपण पाहतो की आजकालची मुलं सीए करताना किंवा तत्सम कोणताही प्रोफेशनल कोर्स करताना काही अपयश आलं तर एकदम टोकाची भूमिका घेतात. या मुलांना काय संदेश देशील तू? संदेश एवढाच देईल की काय की थोडं अभ्यासासाठी हार्डवर्क करणं फार गरजेचं आहे. म्हणजे कष्ट करणं फार गरजेचं आहे. अभ्यासाची गरज म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही उत्तरं देणं अपेक्षित असतं. मीही 2दा नापास झाले, म्हणजे काय पटकन लगे यश मला मिळालं नाही असं नाही की, कारण माझ्याकडे काम पण मला करावं लागत होतं आणि परीक्षा पण द्यावी लागत होती. त्यामुळं वेळ नसायचा फारसा अभ्यासाला. 1 ते 1.5 महिन्यामध्येच फक्त मी अभ्यास केलाय. पण मी फक्त फोकस स्टडी केला की नाही, मला जेव्हा पुढची व्यक्ती प्रश्न विचारते तो प्रश्न समजून घेऊन त्याला उत्तर देणं. म्हणजे उत्तर एकदा वाचलं तर चालतं, मी प्रश्न मात्र 2 ते 3 वेळा वाचला पाहिजे. आणि त्याचा रोग जर तुम्हाला समजला तर तुम्ही उत्तर छान देऊ शकता. आणि मला वाटतं की पेपर पण त्यांना जो अपेक्षित आहे त्याप्रमाणे तुम्ही रिस्पॉन्स त्याला देऊ शकता आणि चांगलं करू शकता.
कॉन्सन्ट्रेटेडली आणि व्यवस्थित अभ्यास करावा. म्हणजे मी खूप पानं वाचलेत असं नाही. जे वाचलंय ते मुद्दे माझ्या लक्षात आहे ना, हे बघणं महत्वाचं आहे. कारण कसं होतं की सिलेबस खूप व्हास्ट आहे. म्हणजे सीएचं एखाद्या विषयाचं जर पुस्तक वाचायचं म्हणलं तर 2,500-3,000 पानं असतात. नोट्स वेगळ्या, पुस्तक वेगळं, आणि हे सगळं वाचून तुम्हाला अर्ध्या पानात उत्तर लिहायचं. बापरे. सीए म्हणजे काही सोपं नाही आहे हा, की. खूप शॉर्ट मध्ये लिहिणं अपेक्षित असतं, मुद्देसूद लिहिणं अपेक्षित असतं. तर प्रश्न समजून घेऊन त्याला रिप्लाय करणं आणि थोडा वेळ देणं. म्हणजे काय म्हणतं की आपण आता कसं होतं की आता समजा अभ्यासाला बसलोय, आज याची वाढदिवस आहे, उद्या घरामध्ये लग्न आहे, परवा मावशीकडे काहीतरी आहे, असं व्यवधान तुम्ही लावून घेतली ना तर ते पॉसिबल होत नाही. कारण तुमचा जो अभ्यासाची लिंक लागली असते ती तुटते आणि ती परत नॉर्मलला यायला अजून 2 दिवस पुढे जातात. तर पूर्ण सगळं सोडून 1-2 महिने तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला ना तर पास होणं सोपं आहे. अभ्यास खूप आहे, कष्ट खूप करावे लागतात. 2 महिने तुम्ही एक 15-16 तास अभ्यास केला ना, आणि मुख्य म्हणजे व्यायाम करणं, योगासनं वगैरे करणं, प्राणायाम करणं. म्हणजे मी योगासनं करत असल्यामुळे, म्हणजे आमच्या शाळेमध्ये पूर्वी योगासनाच्या स्पर्धा असायच्या इथं पुण्यामध्ये, आणि माहिती असल्यामुळे योगासनं करत असल्यामुळे सलग 12 ते 13 तास तुम्ही 7-8 विषयांचा अभ्यास करण्याचा स्टॅमिना हा तुमच्यामध्ये राहतो तब्येतीच्या दृष्टीने. म्हणजे माझा तर खरं गॅप होता, पण तरी याची साथ असल्यामुळे कदाचित मला ते कॉन्सन्ट्रेशन झालं आणि माझा अभ्यास झाला आणि एका गोष्टीवर फोकस झालं. नाही तर काय होतं की तुम्ही 4 गोष्टी करायला गेलं की काहीच होत नाही. हे मी स्वतः पण अनुभवलं. मी एमपीएससी ची परीक्षा दिली, युपीएससी दिली, स्टाफ सिलेक्शन दिलं, सगळ्यांचं केलं. पण ते कसं होतं की इकडे काम करते, इकडे थोडा अभ्यास करायचा आहे, मग आज याचा करायचा, उद्या त्याचा करायचा, 2 महिने हा, 2 महिने ते, झालं काय? काहीच नाही झालं. मग शेवटी एकच सीए केलं तर मला त्यात यश मिळालं. फोकस राहायचं, फोकस राहणं फार गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, अपयश येतं ना तेव्हा आपण बघायला पाहिजे की अपयश कशामुळे येतं. मला आठवतं मी नापास झाले. मला माझ्या संस्थेच्या ट्रस्टी पण आहेत, वसंत रामास्वामी म्हणून. तर त्यांनी मला म्हणले की तुला हा विषय अवघड जातोय, तू क्लास केलेला नाहीये, तुझ्या ग्रॅज्युएशन नंतरचा गॅप आहे, तर तू असं कर, तू क्लास लाव, मी तुला पैसे देते. आणि त्यांनी मला 10,000 रुपयाचा चेक दिला की धर, 10,000 रुपये फी आहे ना, तू घे आणि क्लास लाव. मी त्यांना म्हणलं अहो पण मी पास झाले आणि मग तू क्लास कर म्हणून पैसे देणं गोष्ट वेगळी आहे, पण मी नापास झाले म्हणून तुम्ही मला पैसे देताय म्हटलं, म्हणजे मदत करताय, असं कसं? म्हणजे असं बरोबर नाही वाटत म्हणलं मला घ्यायला. म्हटलं मी पास तर होत नाहीये, क्लास तर लावायचा आहे, पण मग नापास झाले तुम्ही, तुमच्याकडे पैसे कसे घेऊ म्हटलं. एक जरी विषयात पास झाले असते तुम्ही घेतले असते. तर त्या म्हणजे बघ, मी तुला माझी मुलगी मानली, तू मानते का मला माहित नाही म्हणे, माझी मुलगी नापास झाली तुम्ही त्यासाठी खर्च करेलच ना म्हणल्या. हे घे म्हणे, विचार करू नको, तुला नाही वाटलं तर नंतर परत दे, पण आता घे म्हणल्या. आणि मग मी तो क्लास केला, क्लास झाला, त्यात पास झाले, पुढे चांगले मार्क मिळाले. कदाचित क्लास नसतं घेतला तर आणखी 2 अटेम्प्ट माझे गेले असते, पण ते नाही झालं. झाला अभ्यास, क्लास केला, पास झाले. म्हणजे उत्तर कशा पद्धतीने द्यायचं हे मला क्लास येत सगळं होतं, पण ते मांडणं हा जो प्रकार असतो ना, तो मला क्लास लावल्यानंतर, एका प्रॉपर सीएचा गायडन्स घेतल्यानंतर कळलं. आणि मग मी ती पद्धत फॉलो केली आणि मला वाटतं मला यश मिळालं त्याच्यामध्ये. खूप छान संदेश दिला कल्पना. खरंच ज्याला संघर्षाची जाणीव असते तोच कष्टाच्या आणि पर्यायाने यशाच्या वाटेवर चालू शकतो, याची तुझ्याशी बोलताना मला खात्री पटली. तुझा अत्यंत प्रभावशाली तुझी ही यशोगाथा खूप प्रेरणादायक आहे, हो, खरंच. सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. खर तर 5वीला पुजलेली गरिबी, अतिशय प्रतिकूल परिस्थिती, डोक्यावर छप्पर नाही, या साऱ्याला तोंड देऊन एक तरुणी थेट चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकते, हे खरं तर सांगूनही पटणार नाहीये. खरंच आहे, अगदी खरं. कोणाचा विश्वास बसणार नाही, पण कल्पनानी हे करून दाखवलंय. कल्पना, तुझ्या अश्रूंचे मोती व्हावेत आणि कष्टांचं सोनं व्हावं, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुझी कीर्ती, तुझं यश दिगंतापर्यंत पोहोचू दे, या आम्हा दोघींकडून तुला शुभेच्छा. हो, खूप शुभेच्छा. थँक्यू. इतक्या व्यस्त
असताना इतकी व्यस्त असतेस तू. आपण किती दिवसांचं आपलं कोऑर्डिनेशन सुरू होतं, पण आज तुला वेळ मिळाला. सॉरी, मी आता फेसबुकला मेसेज बघत नाही त्यामुळे. नाही पण त्यामुळे इतक्या व्यस्त दिनचर्याच्यातनं बिझी शेड्यूल मधनं तिने आपल्यासाठी वेळ काढला, आपल्या विनंतीला मान दिला, आपल्या कट्ट्यावर आली ती. त्यासाठी कल्पना तुझे मनापासून आभार मानते. थँक्यू. तुझ्या त्या इतकं संघर्षाला सलाम. अगदी आम्ही निशब्द झालो, रडली, मध्ये मध्ये तर रडू येत होता. खूपच छान बोललीस तू. खूप छान, खूप छान.